करता आलं तसं किंवा त्यांनी करवलं. त्याचप्रमाणे मेघांना समुद्राने जे पाणी दिलं त्या पाण्याचा भोग केवळ मेघांनीच घेतला नाही, तर सर्वत्र त्या ठिकाणी त्यांनी त्याचा वर्षाव केला. किंवा अजून सांगतात, दिवा जो उजिवडू तो घराचा चिसरवाडू, गगनी आथी पवाडू तो जगाचा चिकी. या ठिकाणी दिव्याला जो प्रकाश मिळाला तो दिव्याचा प्रकाश फक्त दिव्यापुरताच मर्यादित नाही, तो ज्या घरामध्ये ठेवला आणि ते घर जसं जसं मोठं आहे असेल तसा तसा त्याचा विस्तारच होत गेला. त्याचप्रमाणे गगन आथी पवाडू, गगनामध्ये जी पोकळी आहे किंवा जागा आहे तर ती जागा त्या ठिकाणी ती गगनासाठी नाही तर तो जगाचा चिकी पवाडू, त्याचा असणारा विस्तार, त्या विस्तारामध्ये संपूर्ण हे जग अंतर्भूत झालं. म्हणजे त्याने संपूर्ण जगाला जागा मोकळी करून दिली. ती जी असणारी त्याची पोकळी ती सर्वांसाठी त्या ठिकाणी खुली झाली. असं जसं आहे अजूनही माऊली या ठिकाणी उदाहरणं देतात. खरं म्हणजे आता हा उपसंहार आहे. उपसंहार सांगत असताना हे जे ज्ञानोबारायांचं हे जे बोलणं आहे आता याच्यामध्ये ज्ञानखंडन, अज्ञानखंडन, प्रकृती पुरुष समावेशन असं कोणताही विषयाचं निरूपण नाही. आता हे जे चाललं आहे याचं निरूपण ह्या ज्या 31 ओव्या आहेत ह्या ओव्या म्हणजे वारा वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखीवरे, या न्यायाने वारा जरी वाहण्याचा थांबला तरी ती झाडं हलत असतात, ती काही वेळ त्यांचं हलणं थांबत नाही. किंवा आपण एखादं संगीत ऐकलं, ते संगीताची मैफल संपली तरीसुद्धा डोल थोडा वेळ राहतो. किंवा आपण आपले हात जे आहेत ते आपल्या मांडीवर किंवा कुठंतरी त्या ठिकाणी त्याचे आघात करत राहतो. अशा प्रकारचं हे जे काही सच्चिदानंद घनत्व आपल्या स्वरूपाचं आहे ते स्वरूपातही जणू काही मावत नाही. आणि त्याचं यथार्थ साक्षात्कार झाल्यानंतर, अनुभूती आल्यानंतरही त्याच्यासाठी आपण जो प्रवास केला त्या प्रवासाचा वेग म्हणून त्या ठिकाणी ह्या वेगाचं काही अंश, काही भाग या ठिकाणी उरलेला आहे. आणि तो उपसंहाराच्या रूपाने उर्वरित असणारं जे काही आपलं स्वरूप आहे ते स्वरूपच या ठिकाणी त्याचं यथार्थ अनुभूती झाल्यानंतरही शब्दरूपाने साकार होत आहे. आणि ते म्हणजे हे उपसंहाराचं प्रकरण आहे. आत्तापर्यंत आपण 4 ओव्या पाहून 5व्या ओवीपर्यंत आलो. आता याच्यामध्ये एकदम सरळ गोष्ट आहेत. याच्यामध्ये आता वेळ पण आपल्याला कमी आहे आणि असं काही त्याचं विस्ताराने चिंतन करायचं किंवा साधक बाधक चिंतन करायचं असं जवळजवळ काही राहिलं नाही. आणि जे काही थोडंसं आहे ते ह्यामध्ये ह्या टीकाकारांनी स्पष्ट केलेलंच आहे. म्हणून आपण थोडं वेगाने धावता त्याचा फक्त भावार्थ पाहू. कोणाला काही वाटलं किंवा काही याच्यामध्ये कुठं पाठभेद असतील, काही अर्थाचं काही व्यवस्थित स्पष्टीकरण झालं नाही तर कोणी सांगा किंवा विचारा. 5व्या क्रमांकाची ओवी आहे. आगाध ही उचंबळती ते चंद्राचीच शक्ती, वसंतू करीतै होती झाडाचे दानी. इथं आगाध कोणाचं वर्णन केलं हे सांगितलं नाही, कारण श्रोते बहुश्रुत आहेत, त्यांना हे सहजच लक्षात येईल. आगाध म्हणजे अत्यंत गंभीर असणारा पण तो उचंबळतो असा कोण आहे? समुद्र गंभीर ऐकिजे, म्हणजे गंभीर कोण आहे? समुद्र आहे. आणि तो समुद्र उचंबळतो. परंतु तो उचंबळतो कधी? तर ज्या वेळेला पौर्णिमेचा चंद्र आकाशात परिपूर्ण रीतीनं प्रकाशित होतो त्या चंद्राच्या किरणांचं असं सामर्थ्य आहे की त्या चंद्राचीच शक्ती, त्या चंद्राची अशी शक्ती आहे की आगाध असणारा समुद्रसुद्धा उसळतो किंवा उचंबळतो. वसंतू करीतही होती झाडाचे दाणी, किंवा वसंत करतो तेव्हा हे झाडं जे आहेत ते दानशूर अशा प्रकारचं विशेषण त्यांना प्राप्त होतं. झाडं ही फार दानशूर आहेत. म्हणजे कधी वसंत ऋतूमध्ये म्हणजे चैत्र आणि वैशाख ह्या 2 महिन्यामध्ये जेव्हा वृक्षवल्ली ह्या फळांनी बहरून जातात त्यावेळेला आपल्याला वाटतं की ह्या वृक्षांनी आपल्याला फलाचं, फुलाचं, पत्राचं दान दिलं असं आपण म्हणतो. परंतु वास्तविक हे दान देण्याचं सामर्थ्य त्या झाडांच्या ठिकाणी नाही, वृक्षांच्या ठिकाणी नाही, तर ते वसंतू करी, ते वसंतामुळं ह्या ठिकाणी होतं. आपण म्हणतो की माळ्याने कितीही पाणी जरी घातलं तरी जेव्हा फळेशी तईची भेटी जरी वसंत पावे, वसंत ऋतू आला आणि त्या वसंत ऋतूनेच यांना जे दान झाडाने जे पुष्पफलाच्या रूपाने दान दिलं त्या दानाचं खरं कारण कोण आहे? वसंत ऋतू आहे. तसं ज्ञानोबाराय आता या ठिकाणी
सांगतात त्याचं टीका पहा. 5व्या क्रमांकाच्या ओळीवरची टीका. आहो सागरू जेणे उन्मादे ते शक्ती की चंद्रे नांदे, वनस्त्री जेणे आनंदे ते वसंतीच असे. म्हणता सागराच्या ठिकाणी जो उन्माद किंवा जे उसळणं, जे उच्चंबळणं आहे, ती शक्ती सागराच्या ठिकाणी नाही, ती चंद्राच्या ठिकाणी आहे. आणि वसंत ऋतूमध्ये जी वनश्री किंवा वनराजी शोभा देते त्याला कारण तो वसंत ऋतू आहे. आगा चंद्राची जी शक्ती येती सागराचे हाती, तरी सागर दर्शने उच्चंबळती आणि कोणी. आता ते म्हणतात की चंद्राची जी शक्ती आहे ती चंद्राची शक्ती ती सागराच्या हाती, सागराच्या हातात नाही. उच्चंबळणं उसळणं हे सागराच्या हातात नाही, चंद्राची शक्ती आहे. सागराच्या हातात जर असती तर सागर दर्शने उच्चंबळती आणि कोणी. तर सागराला पाहिल्यावर दुसऱ्यांनाही उच्चंबळून आलं असतं, पण दुसऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसत नाही. सागराचं दर्शन झालं की बरोबर लोकांच्यामध्ये उसळायला पाहिजे, नृत्य गायन काहीतरी त्यांच्या ठिकाणी व्हायला पाहिजे, असं काही होताना दिसत नाही. किंवा वसंत झाडी आला ती झाडे विकासती अनेकाला, ये रीती नाही पावला झाडी वसंतो. किंवा याच्यामध्ये जरी टीकाकार किंवा ज्ञानोबाराय साधारण आपल्याला त्याचा आशय वर दिसत असला, त्याच्यातून अत्यंत गंभीर असे अध्यात्माची अनुभूतीच प्रगट करतात. ही गुरु शिष्य परंपरेविषयी आपल्या अंतःकरणामध्ये ज्या काही धारणा झाल्या असतील, परंतु खरं गुरु शिष्य भावाचा फलितार्थ काय आहे तो या ठिकाणी सांगतात. की वसंत झाडामध्ये आला आणि मग त्या झाडांनी अनेकांना विकसित केलं, अशा प्रकारचं होत नाही. किंवा अनेकांना फुलं प्रदान केली असं होतं नाही. वसंत ऋतू कुठून तरी आला, प्रवेश केला असं काही दिसत नाही. परंतु ते म्हणतात ये रीती नाही पावला झाडी वसंतो. आता वसंत ऋतू येत आहेत, कारण तो काय आहे, कार्यानुमेय आहे, फलबलकल्पी आहे. या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी पुष्पफळांनी बहरली म्हणजे आपण म्हणतो वसंत ऋतू आला. पण वसंत ऋतू असा काही राजासारखा काही आगमन करून वनश्रीची शोभा वाढवतो असं काही दिसत नाही. एवम हे जेथीचे तिथीच असे, तिथुनीचे हे विलासे, उत्तरोत्तरता नसे येथे काही. ते सांगतात की या ठिकाणी एवम हे जेथीच्या तिथीच असे, हे मूळचं जे शोभा आहे ती त्याच्या ठिकाणीच आहे, त्याच्याच ठिकाणी आहे, झाडाच्या ठिकाणी आहे. तिथुनीची हे विलासे, तिथूनच या ठिकाणी याचा विलास होतो. उत्तरोत्तरता नसे काही, या ठिकाणी पूर्वापार भाव कोणत्याही प्रकारचा नाही. अगोदर वसंत आला आणि नंतर त्यांनी झाडामध्ये प्रवेश केला, मग झाडं पुष्पफळांनी विकसली, अशा प्रकारचा उत्तरोत्तर भाव नाही. म्हणजे पूर्वोत्तर भाव या ठिकाणी एक अगोदर आहे आणि एक नंतर आहे असं या ठिकाणी नाही. स्वामीचेनी पदवैभवे म्याही वैभव वक्ता व्हावे, मग मजपासून पावे सुखरूपता जगी, तरी स्वामीचे अवलोकन होता विराले माझे मीपण, आता मिया बोलिले ते जाण असंबद्ध अघवे. या दोन ओव्यांच्या युग्माचा विचार करायचा. की तसं हे कशासाठी दृष्टांत सांगितला ते सांगतात की मला असं वाटलं की माझे असणारे जे श्रीगुरूंच्या स्वामी, त्या स्वामींच्या पदाचं म्हणजे ह्या मूळ ओव्यांचं हे वैभव आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मीही वैभवयुक्त वक्ता व्हावे. मी सुद्धा वैभव वक्ता म्हणजे मी सुद्धा ऐश्वर्याने संपन्न असा वक्ता होईल आणि श्रीगुरूंच्या किंवा ज्ञानोबारायांच्या ह्या पदांचं मी आणखी चांगल्या प्रकाराने स्पष्टीकरण करील. आणि मग मी हे स्पष्टीकरण केलं की लोकांना ज्ञानोबारायांना अभिप्रेत असणाऱ्या ब्रह्मरूप अर्थाचं साक्षात्कार होईल आणि त्यामुळं सगळं जग सुखी होईल असं मला वाटत होतं. पण असं वाटल्यामुळं मी श्रीगुरूंना असं त्यांच्याकडं असं केविलवाण्या नजरेने पाहिलं आणि मग त्यांनी कृपादृष्टी अवलोकिले आणि मग त्यांनी मला अशा प्रकारचं सामर्थ्य आता सांगितल्याप्रमाणे माझ्यामध्ये शक्तिपात केला आणि मग माझ्या ठिकाणी हे वैभव वक्तृत्वाचं प्राप्त झालं. असं जर म्हटलं तर म्हणतात त्या श्रीगुरूंकडं मी पाहिलं आणि त्यांनी कृपाकटाक्षाने माझ्याकडं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर चमत्कार काय झाला, मला जे वाटत होतं की श्रीगुरू माझ्यावर कृपा करतील आणि म्हणजे
म्हणजे मी आणि श्रीगुरू यांच्यामध्ये द्वैत आहे असं जे वाटलं होतं ते द्वैतच त्या ठिकाणी निरस्त झालं आणि माझा मीपणा तो हरपून गेला. आणि आता मी या भूमिकेवर आलो की मी हा ग्रंथ बोललेलो आहे हेच मुळात असंबद्ध आहे, विसंगत आहे असं मला वाटू लागलं. म्या हे काही बोलिले ते माझेनी विलासले, येणे मिशे फावले जगाशी आईशे काही येत नसे, सुख जेथेचे तेथे असे, तेथून जीव होतसे सुकाळ जगा. मी आत्तापर्यंत जे काही बोललो ते म्हणतात त्याचा जो विस्तार झाला त्या विस्ताराच्या ठिकाणी हे काय झालं की माझेनी विलासले, माझ्यामुळं याचा विस्तार झाला आणि माझ्या निमित्ताने हे जगाला प्राप्त झालं असं काही झालंच नाही. हे सुख गुरूंनी माझ्याकडं पाठवलं आणि मी लोकांकडं पाठवलं, त्याचं एकमेकाला परंपरेनं याचं जतन झालं किंवा ह्या परंपरेने याचं एक हे हृदयीचे ते हृदयी घातले आणि द्वैत न मोडिता केले आपण आयशे पार्थ आयसं असं जे आता हे ज्ञानेश्वरीतलं इथं ज्ञानोबारायांचीच अनेक ज्ञानेश्वरीतली वचनं ही पूर्व पक्षात जातात आणि इथं होतं आणि ह्याचाच खरा आनंद आहे. आपातता पाहिलं तर ही ओवी आहे आणि मग हे असं कसं काय, हा अपसिद्धांत नाही किंवा खंडन मंडन नाही, खऱ्या वस्तुनिष्ठतेकडे नेण्यासाठी ह्या एक प्रकारच्या सोपान परंपरा आहे. ही एका जिन्याने जेव्हा आपण अत्युच्च कोटीच्या अनुभूतीला किंवा सिद्धांताला पोचतो तेव्हा हे मागचे आपणच केलेले पक्ष हे पूर्व पक्ष वाटू लागतात. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ते सांगतात तरी आयशे काही येथे नसे, सुख जेथेच्या तेथे असं. असं काही झालं नाही का त्यांनी मला दिलं मी जगाला दिलं असं का, त्यांच्या कृपेने माझा विस्तार झाला आणि मग जगाला आनंद प्रदान मी करू शकलो असं काही झालं नाही. इथं म्हणतात सुख जेथेच्या तेथेच आहे, सुख जिथं आहे तिथंच आहे, म्हणजे सुखरूपता जी आहे तिथेच. आणि त्या मूलभूत सुखरूपतेपासून ते वेगळे मी वेगळा जग वेगळं अशा परंपरेनं हा आनंदाचा सुकाळ झालेला नाही, त्या मूळ सुखाच्याच ठिकाणी सुखाची रेलचेल झालेली आहे. म्हणून म्हणतात की या स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या ठाई परंपरा काही नाही. या ठिकाणी अस्मद आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा असं परंपरा वगैरे काही नाही. म्हणजे याचा तर कृष्णमूर्तींचा संप्रदाय असं नाही, हे पण विसरता कामा नाही. हे जे एवढे आतापर्यंत 8,000 ओव्या सांगितल्यानंतर त्या चिंतनाचा जर रोग षडलिंगपूर्वक पाहिला तर तिथं ही परंपरा नाही ह्या म्हणण्याला केवढं मोठं परंपरेचं जतन आहे. खरी परंपरा लादली तोच हा म्हणू शकतो का परंपरा नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मग एवम स्वरूपाच्या ठाई परंपरा काही नाही. या स्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची परंपरा नाही, पूर्वोत्तर भाव नाही, एकाने ग्रहण करून दुसऱ्याला केलेला आदान प्रदान हा व्यवहार या ठिकाणी नाही. आनंदाच्या डोहात आनंदच आहे आणि आनंदाचे डोहे आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदचे, अशा प्रकारचं अनिद्रुक अताद्रुक असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. काय सांगू झाले काहीची बाही पुढे चाली तेही आवडीने, नाही म्हटलं तरी अर्थ तसाच येईल शेवटी, तेही म्हटलं तरी अर्थ तोच होईल. म्हणून हे जे बोलिले हो हा गरज नाही. तर ते म्हणतात श्रीगुरूंना वेगळं सोडलं तर मूर्तिभंजकाचं पाप मला लागेल. आणि खरं हे ज्ञान प्रदान तोच करू शकतो की जो स्वतःचा माझा मी न राहिलो, जो स्वतःचं जे आहे तो स्वतःचं अस्तित्व ज्याने पूर्णपणे आपल्या स्वस्वरूपाशी विसर्जित केलं तोच ह्या बोध सांगू शकतो. मध्याजी जे झाले तेच माझ्या सायुज्य आले, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून हे जे बोलिले काही ते येथे माझे काहीच नाही, पुढेही आयशेची पाही बोलतो असे. म्हणून मी जे काही आत्तापर्यंत बोललो त्याच्यामध्ये माझं म्हणून काही नाहीच आहे आणि पुढंसुद्धा ह्याच रीतीनं मी पुढं बोलणार आहे. 6व्या क्रमांकाची ओवी आहे. म्हणून हे असंवर्य हे दैविकीचे औदार्य, वाचवणी स्वातंत्र्य माझे नव्हे. भगवान माऊली सांगतात म्हणून अशी स्थिती आहे म्हणून हे दैविकेचे औदार्य, दैविकेचे असंवर्य औदार्य. दैविकेचे म्हणजे माझे असणारे श्रीगुरू, हे भगवत स्वरूप असणारे श्रीगुरू, त्यांचं हे औदार्य आहे. आणि ते औदार्य असं आहे की त्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. ते असंवर्य आहे म्हणजे अकुंठित आहे.
त्याला कोणत्याही प्रकारच्या देश काल वस्तू भेद अधिकार कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाही. आणि असं असल्यामुळंच पुढं ते म्हणतात ना, मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद. या ठिकाणी श्रीगुरूंच्या मनात आलं तर करीची तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपुल्या करुणेची साई, करी ओ आई मजवरी. असं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता, जशी जगत उत्पत्ती स्थिती लयाच्या बाबत जगत व्यवहारात परमात्म्याची ईश्वराची सांगितली जाते, तशीच अध्यात्माच्या प्रांतात तेच सामर्थ्य ह्या दैविकी ह्या औदार्य श्रीगुरूंचं आहे. आणि ते औदार्य काय आहे, अकुंठित अशा स्वरूपाचं आहे. जर त्यांनी करायचं ठरलं तर स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, अशाही प्रकारचं ऐश्वर्य आहे. आणि बद्ध मुमुक्षू सर्वांना आपल्या स्वरूपाचं यथार्थ अवगम करून देण्याचं अलौकिक दिव्य सामर्थ्य ह्या श्रीगुरूंचं आहे. म्हणून म्हणतात की हे असंवर्य आहे. दुसरी गोष्ट, असंवर्य याचा अर्थ अनाच्छादित अनावृत अशा प्रकारचं अकुंठित असं त्यांचं सामर्थ्य आहे. नाही तर त्यांचं सामर्थ्य नसतं तर वाचूनी पडेना वाची ना, सेवा ही जाणे स्वामीची, ऐश्या मज लागी ग्रंथाची योग्यता की असे. माझ्या ठिकाणी या ग्रंथाची योग्य आले असते का? हे काय माझं स्वतंत्र बुद्धीचं माझ्या वैभव आहे का? हे अर्थात नाही. म्हणून म्हणतात वाचूनी स्वातंत्र्य माझे नाही. हे काही माझ्या स्वतंत्राने किंवा माझ्या बुद्धीतून स्फुरद्रूप झालेलं हे ज्ञान ते नाही, बुद्धीचं नाही, हे अनुभूतीचं आहे. अनुभूती हे माझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपात मी नाही. त्या स्वरूपात अहम विवर्जित असणारा मी केवळ श्री गुरुकृपेंच्या औदार्याने प्रसाद संपन्न झालेला असा मी, हे याच्याकडून हा ग्रंथाचं जे काही कर्तृत्व आहे ते मला घेता येत नाही. हे माझं स्वातंत्र्य नाही. त्यांचं अकुंठित अशी त्यांची ही उदारतेचं औदार्याचं हे ग्रंथ म्हणजे फल आहे. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे जे उरले पायिकपण. इथं पायिकपण सुद्धा नाही. मी पूर्णपणे त्यांच्या स्वरूपाशी एकरस झालेला आहे. मी वेगळेपणाने उरलो स्वसत्तेचं पूर्णपणे निवर्तन आहे. आपलं स्वतःचं स्वत्व त्या ठिकाणी काही ठेवलेलं नाही. टीका, म्हणून हे जे सुख मात्र काही, ते स्वामीचे स्वामीच्या ठाई, कोणी आवरिलेच नाही म्हणून असंवर्य. याला असंवर्य अकुंठित अनाच्छादित असं का म्हणतात? तर जे केवळ सुख मात्र आहे ते सुख मात्र कुठे? सुख मात्र फक्त माझ्या स्वामींच्याच ठिकाणी आहे. म्हणजे स्वामी आणि सुख हे वेगळेच राहिले नाही, ते त्यांचं स्वरूप आहे. तो त्यांचा गुण किंवा सुख हे त्यांचं स्वरूप असल्यामुळं तो त्यांचा धर्म नाही. आणि म्हणून असं ते स्वरूप असल्यामुळं जे आपलं स्वरूप स्वरूपातच राहतं आणि स्वरूपाला कोणी आवृत्त केलेलं नाही, अर्थात ते आवरलेच नाही, त्याला कोणी आच्छादित केलं नाही, कोणी कुंठित केलं नाही. म्हणून त्या औदार्याला विशेषण दिलेलं आहे असंवर्य. तेने सुखे सुखी सकळ, परी तेथे सकळांना न लागे विटाळ, अंगे अंग निर्मळ निराळेचे असे. ते म्हणतात जगातलं जेवढं सुख आहे ना, सगळे सुखी त्याच्या सुखाने आहेत. म्हणजे श्रीगुरूंच्या सुखस्वरूपाने सगळे सुखी आहेत. परंतु सगळे सुखी आहे ना, त्या सगळ्यांचा नाम सगळे रूपाने त्याहून भिन्न अशा असणाऱ्या अनात्म पदार्थांचा विटाळ, मात्र त्याला सगळ्याचा विटाळ म्हणजे त्याच्या दृष्टीने सगळं नाहीच आहे, तोच आहे. सगळं नाही, सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे ब्रह्म असती, खलू ब्रह्म एव असती न सर्वम असती. याला म्हणायचं सर्वम खल्विदम ब्रह्म. आमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने विन लागशी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणवनी. या ठिकाणी सर्व मी म्हणवनी आणि याच्यामध्ये सर्व तुम्ही म्हणवनी. मी नाहीच राहिलो आता. तिथं दोन प्रकाराने चिंतन आपण नेहमी करतो, ज्याच्यामध्ये मीचा विचार सर्व सांगितलेला असतो आणि कधी तूचा विचार सर्व सांगितला असतो. मी तूपणामध्ये भेद नसून ज्या वेळेला तूपणाचा विस्तार दिसतो, मीपणा त्याच्यामध्ये लपलेला किंवा लोपलेला असतो, त्याला भक्ती असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये मीपणाचा विस्तार झालेला असतो, तूपणा त्या मीपणामध्ये अंतर्भूत झालेला असतो, स्वतंत्र त्याला अस्तित्व नसतो, तेव्हा त्या विचाराला ज्ञान असं म्हणतात. आणि तेची भक्ती तेची ज्ञान, ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये कोणताही भेद नाही असं ज्ञानोबारायांचं स्वतंत्र मत आहे. काल एक फोन आला होता काशीहून, तर ते महाराज आहे तिथं, तर त्या PhDचा एक ज्ञानेश्वर महाराज आणि शंकराचार्य यांच्यामध्ये काय
तुलनात्मक असा प्रबंध येतो. तर त्या प्रबंधामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज हे ह्या आचार्यांचे भाष्यकारच आहेत असंच म्हणावं लागेल. भाष्यकारा ते वाट पुसतो, तेव्हा मला ह्या तुलनेमध्ये काहीतरी भेद सांगता आला पाहिजे असं सांगितलं. पण जर भेद ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितला नाही, भक्ती सिद्धांत आणि ज्ञान असा भेद करून तेच जर म्हणतात की ज्ञानी येते स्वसमिती शैव म्हणती शक्ती, आम्ही ते परमभक्ती आपुली म्हणू, असं स्पष्ट ज्ञानोबारायांनी सांगितलं. मज लागी शरण गिजे आणि जीवत्वेचे असे जे धिक या बोली न लजिजे प्रज्ञा केवी, किंवा दुसरे काय, ही माझी तेथ माझी पराभक्ती उल्हासे, असं त्यांनी म्हटलं. हे ज्ञानालाच म्हटलेलं आहे. पराभक्ती आणि नाव हे ज्ञान ही नावं भिन्न आहेत, त्या ठिकाणी अर्थ मात्र एकच आहे. म्हणून आपुलेने भेदेविनं माझे जानने जे एकपण तयाची नाव मज शरण येणे गा. अशा हां आता झाले ना सांगितले. तेने सुखे सुखी सकळ परी तेथे सकळाचा न लागे विटाळ, अंगे अंग निर्मळ निराळीचे असे. या ठिकाणी सकळ या शब्दाचा विटाळ, त्याच्या ठिकाणी सगळ्यांचं सुख, सगळे सुखी त्या सुखाने आहेत, परंतु त्या सगळ्या शब्दाचा सगळं सर्व या शब्दाचा विटाळ मात्र त्याच्या ठिकाणी नाही. हां, ते निराळच आहे, त्याच्याहून ते भिन्नच आहे, म्हणजे त्याच्याहून ते अतीतच आहे. म्हणून हे जे काही बोलिले ते स्वामीचेच असंवर्यत्व संचले, अन्यगामी न होनी झाले विलासले ऐसे. आता इथं एक सांगतात यांना जसं एक गणिताचे तंतोतंत आपण प्रक्रिया मांडतो त्याच्यापेक्षा अधिक तंतोतंत अशा प्रकारचं ज्ञानोबारायांचं हे बोलणं आहे. तर त्याच्यामध्ये सांगतात म्हणून हे जे काही बोललं, आम्ही जे बोललो ना ते आमचं बोलणं नाही आहे. या ठिकाणी त्या स्वामींचं अकुंठितत्व कसं आहे, असंवर्यत्व कसं, अनावृतत्व कसं आहे, अकुंठितत्व कसं आहे, हे आणि ते नित्य विद्यमान कसं आहे असं झालं. अन्यगामी न होनी, ते अन्यगामी झाले नाही की त्यांनी माझ्या हृदयात प्रवेश केला. अन्यगामी म्हणजे मी अन्य होतो, ते अन्य होतं, त्यांनी माझ्या हृदयामध्ये प्रवेश केला असं अन्यगामी न झाले. ते अन्यत्र गमन करणारे, संचार करणारे, प्रविष्ट होणारे असे झाले नाही. हा सगळी अध्यारोपाची भाषा होती. काय त्या श्रुती आहे की तो त्या नाही तो त्यांनीच उत्पन्न तदेव सृष्टवा तदेव अनुप्राविशत असं जे सांगितलं, त्यांनी सृष्टी उत्पन्न केली आणि त्याच्यामध्ये प्रवेश करता झाला. फार झालं तर तुम्ही काय म्हणणार, प्रवेश करता झाला म्हणजे आमचा तो आशय नाही. आमचा आशय आहे तो सामान्य होता, तो विशेष भावाला उपाधीमुळे आला. पण सामान्य विशेष भाव तरी आमच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आहेत कुठं, त्यामुळे तो असंवर्यच आहे खऱ्या अर्थाने. म्हणून म्हणतात तो अन्यगामी न होऊन आईसे विलासले झाले, अशा प्रकारचा त्याचा विलास झाला. म्हणजे अशा प्रकारचा स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नित्य संचलेला त्याचा विलास आहे, विस्तार आहे, हे तुम्ही त्याच्यामधून जाणून घ्या. जीवी सूर्यप्रकाश सुरीचा असोन तिथूनची धवली जेत असे जनवन, किंवा संचले असोनी गगन घटमठी व्याप्त. यासाठी उदाहरण देतात, सूर्याचा प्रकाश सूर्याच्याच ठिकाणी आहे आणि सूर्य आकाशस्थ सूर्य आपल्या स्थानामध्ये राहूनच ह्या सगळ्या जनवनाला प्रकाशित करीत आहे. किंवा आकाश जे आहे ते आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणीच राहून घटमठामध्ये जसं व्याप्त आहे. तेवी या बोलण्याचे निमिषे स्वामीचेही असंवर्यत्वाची विलासले असे, वाचूनी मज ऐसे कैचे स्वातंत्र्यपणे येथे. ते म्हणतात ह्या ग्रंथाच्या निमित्ताच्या द्वारा हे मी करता नाही, तर स्वामींचं असणारं असंवर्य औदार्यच या रूपाने विस्ताराला प्राप्त झालेलं आहे. वाचून मला स्वतःला या ठिकाणी कुठलं स्वातंत्र्य आहे, म्हणजे मी म्हणून कोणीच नाही. स्वामीचे प्रताप प्रवाही मज स्वतंत्रता नाही, हे औदार्यत्व काही देवाचेचे. स्वामींचा जो प्रताप आहे, त्यांचं जे ऐश्वर आहे, त्या प्रवाहामध्ये मी एकदा त्या प्रवाहात व्हायला लागलो की त्या प्रवाहाच्या कोणत्या दिशेने जायचं ह्याच्यामध्ये मला कोणतंही स्वातंत्र्य नाही. आणि हे जे काही औदार्य आहे, जे काही ह्या सुखाचं हे हृदयीचे ते हृदयी घातले या रीतीनं होत असणारं हे जे ज्ञानाचं संक्रमण किंवा संप्रदाय पुरस्पर ब्रह्मविद्येच्या परंपरेचं हे चिंतन जे आहे, तर ते माझं नाही, ते सर्व गुरुदेवाचंच आहे. जरी एवढे हे प्रकाशले तरी देवत्वे नाही सांडवले, म्हणजे प्रकाश्य प्रकाशातीत संचले
तैसेचे एवढे, हे एवढ्याही ग्रंथरूपाने हा प्रकाश झाला असला तरीसुद्धा हा प्रकाश झाला तरी त्यांचं मूलभूत स्वरूपाचं जे देवत्व आहे ते देवत्व मात्र या ठिकाणी त्या देवत्वाचा कधीही परित्याग झाला नाही किंवा त्याच्या स्वरूपाहून ते काही खाली आले अशा प्रकारचं कधी घडलेलं नाही. म्हणून त्यांचं जे मूळचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये ते प्रकाशक झाले, मला प्रकाश्य केलं, नंतर त्यांच्याच माध्यमातून मी प्रकाशक झालो आणि जग हे प्रकाश्य झालं. अशा प्रकारच्या प्रकाशक भावाचं या ठिकाणी कुठलाही संबंध नाही. त्यांचं मूळ प्रकाशक भावाच्या अतीत असणारं नित्य विद्यमान असणारं स्वरूप संचलेलं म्हणजे नित्य विद्यमानत्व ते अबाधित रूपाने जो का त्यो या रूपाने आहे. एवं ग्रंथविस्ताराचे निमिषे स्वरूप शब्दाशी आलेचे नसे, तेथे मी आहे हे बोलिले आईशे कुठून येईल. इथं उपसंहार किंवा परिहारसुद्धा द्यायचं संकोच वाटतो त्यांना. परिहाराच्या रूपाने ग्रंथाचं आपण आता या ठिकाणी उपसंहारात्मक कथन करीत आहोत असं बोलायलासुद्धा त्या ग्रंथकर्त्याला जड अंतकरण होतं आणि ते काय म्हणतात, ह्या ग्रंथ विस्तार करण्याच्या निमित्ताने आम्ही किती जरी ग्रंथाचा विस्तार केला तर आपलं स्वरूप काय शब्दामध्ये सापडलेलं आहे का, तरीसुद्धा ते शब्दामध्ये स्वरूप सापडलेलंच नाही. मग जर स्वरूप शब्दात सापडतच नाही आणि ते जर माझं स्वरूप आहे तर मग ते बोलिले आईशे कुठून येईल, त्या स्वरूपाविषयी मी बोललो असं या ठिकाणी स्फुरण आमच्या अंतःकरण वृत्तीत होईल तरी कसं, अर्थात होणं शक्य नाही. तस्मात ये ग्रंथीचा प्रतिपाद्य अर्थ नस्फुरंती इत्यर्थ. त्या ठिकाणी आपल्याला जे काही चराचर जड आणि प्रकाशरूप असे जे जडा जडो विभागोयम अजडे मय कल्पिता अद्वैत मकरंदामध्ये सांगितलं की जड आणि अजड हा जो आहे ना माझ्या अजड ठिकाणी केलेली ही कल्पना आहे. वाचून माझ्या स्वरूपामध्ये जडही नाही आणि अजडही नाही. कुठं आलं याच्यातले 87 ना. हां हां तस्मात ये ग्रंथीचा प्रतिपाद्यार्थ ठाईच असे स्वस्त उत्तरोत्तरगत झाला नाही. म्हणून ह्या ग्रंथाचा जो प्रतिपाद्य विषय आहे ना तो आपापल्या ठिकाणी स्वस्त आहे. प्रतिपाद्य विषय काय आहे, स्वरूप. आणि स्वरूप कसं आहे, स्वे महिमनी प्रतिष्ठित हा, ते आपल्या महिमेमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि हा अर्थ किंवा हा विषय म्हणजे आपलं स्वरूप हे कधी त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव निर्माणच झालेला नाही. किंवा आपण जे सांगतो ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमुते, हे कधीच स्वरूपाच्या ठिकाणी घडलेलंच नाही. आणि अर्थाशी श्रवण होऊनी चालत असे निरूपण म्हणून माझे मौन मोडलेचे नाही. सगळ्या गोष्टीला जसं स्वामी महाराज सांगायचे, मान जर कुठूनही पडलं तरी 4 पायावरच पडतं, तसं या ठिकाणी हे ग्रंथकार आपल्या अजातवादाच्या अनुभूतीतून काही झालं तरी बाहेर पडायला तयार नाही. उपसंहार करू नाही तर उपक्रम करू, अर्थवाद मांडू नाही तर उपपत्ती सांगू, या ठिकाणी कोणतंही जरी असं फलाचं निरूपण करू, कोणतंही जरी असलं तरी ते आपल्या ऐक्यभावापासून कधी च्युत व्हायला तयार नाहीत. म्हणून जे बोललेले एक दुजे नाही. आता इथं बघा, मग हे झालं काय, पूर्वोत्तर भाव नाही किंवा उत्तरोत्तर भाव नाही, मग आता हे श्रवण कोणी कोणाला केलं, तर ते म्हणतात अर्थानेच प्रतिपाद्य अर्थ जो आहे, विषय जो आहे, त्या अर्थानेच अर्थाचं श्रवण केलं आणि मग हे निरूपण चाललेलं आहे. हे निरूपण गुरु आणि शिष्य यांच्या उपाधीमध्ये चाललेलं नसून केवळ उपहितामध्ये चाललेली ही क्रीडा आहे. लोकवत्तुलीला कैवल्यम या ठिकाणी म्हणतात. अशा प्रकारचं हे निरूपण चाललेलं आहे. आणि ह्या निरूपणाचा अर्थ एक घ्या, म्हणून मी जरी हे केलं असलं तरी मला याची गुरुकृपेने जाणीव आहे, कारण माझं मौन मोडलेलं नाही असं सांगतात. आणि हा आता 7व्या क्रमांकाची ओळी आहे. आणि हा एवढा ऐसा परिहारू देऊ कायसा प्रभू प्रभाव विन्यासा आड ठावनी. आणि म्हणजे ज्या वेळेला खरं मनुष्याला रसोवैसा
रसरूपता प्राप्त होते, अनुभूती अध्यात्माची अत्युच्च कोटीची ब्रह्मानुभूती प्राप्त होते, तेव्हा ह्या ब्रह्मानुभूतीमधून जे शब्द साकार होतात ते आपोआपच रस अलंकाराने भरलेले असतात. त्यांना रस अलंकार टवर टन हिंगण बेट असं करून मिळवावे लागत नाही. त्या ठिकाणी तो आपोआपच स्फुरण त्या ठिकाणी होतं आणि त्याला काव्याचं साहित्याचं रूप प्राप्त होतं. आणि तेवढ्यावर भागत नाही तर वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, या सगळ्याच गोष्टी आपोआप घडून येतात. याचं उदाहरण ह्या ओव्या आहेत. आणि ते सांगतात आणि हा एवढा ऐसा परिहारू देव कायसा. आता ते म्हणतात एवढा परिहार, आता ह्या 6 ओव्यात परिहार दिला, हा सुद्धा ते म्हणतात एवढा फार विस्तार झाला. हा एवढा विस्ताराने हा परिहार देण्याची काय गरज होती असं सांगतात. बरं ही दिला तर काय बिघडलं असं तुम्ही म्हणाल तर ते म्हणतात उलट काय होतं, श्रीगुरूंचंच हे सर्व असताना, आपलं काहीच नसताना परिहार देण्यासाठी आपण वेगळेपणाने राहणं म्हणजे होतं काय, हा अपराध काय साधारण घडत नाही. प्रभू प्रभाव विन्यासा आड ठेवून, प्रभूची प्रभाव प्रकर्षेनं भूसत्तायाम, सगळी सत्ता धन्याची की जी मायबाप, असे त्या प्रभूच्या सगळी सत्ता जर त्याचीच आहे तर त्याचा विन्यास त्या प्रभूच्या स्वामींच्या श्रीगुरूच्या प्रभावाची असणारी किंवा त्याची असणारी अकुंठित सत्ता आणि त्या सत्तेचा हा विन्यास म्हणजे विस्तार, त्याला आड होणे, त्याला काय करायचं, प्रतिबंधक व्हायचं, प्रतिबद्ध करायची किंवा आपण त्याला प्रतिबंधक व्हायचं आणि मग हा परिहार द्यायचा. परिहार देणं म्हणजे प्रभू प्रभाव विन्यासाला आपण आडवं येणं नाही का झालं, म्हणजे मग बीच में मेरा चांद भाई कशाला, असा त्याचा अर्थ. स्वामी ये ग्रंथ प्रवाही मज बोलणे घडले नाही. टीका, स्वामी ये ग्रंथ प्रवाही मज बोलणे घडले नाही, हे प्रकटचे असे ठाई येथे परिहारू कायसा. म्हणतात या ग्रंथ प्रवाहामध्ये जर माझ्याकडून काही बोलणंच घडलेलं नाही तर हे तुम्हालाही सगळ्यांना माहीतच आहे. ह्या ग्रंथामध्ये मी बोललो नाही, बोललं तेच सगळे कोण आहे, श्रीगुरूंचंच ऐश्वर्य आहे. तर मग परिहार तरी मी कशाला द्यायला, मी बोललो तर परिहार द्यायचा, मी बोललेलोच नाही तर परिहार कशाला द्यायचा. काजे स्वामी महिमा ऐसाची काही येथे परिहारू उचित नाही, जे जे होतसे दया प्रवाही ते स्वामीची शोभा की. मग आता तुम्ही काय पहा, हे शेवटी काय आहे, ह्या बोलण्याचा ह्या पाठीमागचा असणारा भाव तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचं वर्णन करतात की जो हा स्वामींचा महिमा आहे, ह्या स्वामींच्या यथार्थ महिम्याच्या विषयी इथं परिहार देणं हे तर मुळात उचित नाही. पण त्या आता ह्या ग्रंथाच्या प्रवाहात जे जे काही घडलं तर त्याला काय समजा तुम्ही यांनी वेगळं करून हा उच्च दिला याचं चूक आहे असं नका पाहू, ही सुद्धा त्या स्वामींची शोभाच वृद्धिंगत होत आहे असं तुम्ही याच्याकडं पहा. चैतन्याची शोभा शोभतसे, ही स्वामींची माझ्या श्रीगुरूंची ही शोभा आहे, हे ऐश्वर्य आहे, अशा दृष्टीनं तुम्ही या ग्रंथाकडं पहा. तेथ मिया आड यावे नसते परिच्छिन्नत्व घ्यावे, घेऊन उपपादावे परिहाराते, एवम येथे काही बोलाचे काज नाही, ऐसाची पुढे पाही बोलतो असे. ते म्हणतात या ठिकाणी मी त्याच्यामध्ये आडवं यावं आणि आडवं येण्यासाठी मी घेतलं की परिच्छिन्नत्व आलं, त्यामुळं परिच्छिन्नत्वाची भ्रांती घेऊन त्या ठिकाणी श्रीगुरूंच्या महिम्याचा परिहार द्यायला मी प्रवृत्त व्हावं हे या ठिकाणी, आणि मग ह्या परिहार रूपाने याचं प्रतिपादन करावं असं तर मला वाटतं काहीच नाही. या ठिकाणी बोलण्याचं काहीच कारण नाही. मग बोलण्याचं आता काही कारण नाही तर त्या सकाळी त्या महाराजांनी सांगितलं की आता न बोलायचं काय घेशील, ऐक नाही, इथं तेच म्हणतात. तर ते म्हणतात बोलण्याचं काय घेशील तर अजून आम्हाला बोलण्याची परवानगी द्या, हेच त्या न बोलण्याचं घेऊ आम्ही. तसं इथं म्हणतात ऐशीची पुढे पाही बोलतो असे. आता यापुढं मी हेच बोलणार आहे, म्हणजे बोलण्याचं काही कारण नाही तरी पण मी हेच पुढं बोलणार आहे असं. म्हणजे ह्या बोलण्याचं पर्यवसान, याला पुढच्या बोलण्याला स्वामी महाराज म्हणायचे बोलणं म्हणू नये, कारण ज्या बोलण्याचं पर्यवसान खऱ्या मौनात होतं, आणि ते मौनात होतं म्हणजे आकार मौनात होत नाही, काष्ठ मौनात होतं. आकार मौन म्हणजे काय, तोंडाने बोलायचं नाही पण खुणा करून सांगायच्या किंवा लिहून द्यायचं, त्याला आकार मौन म्हणतात. आणि काष्ठ मौनामध्ये खुणासुद्धा करायच्या नाही आणि लिहूनसुद्धा द्यायचं नाही. मग हे बोलण्याचं प्रकार याच्यामध्ये सांगतात नेहमी. गुरुजी वर्गात गोंधळ करतात मुलं, आणि त्या मुलं गोंधळच करतात ना, बोलतात म्हणूनच गुरुजी रागावतात. आणि त्यानं सांगितलं आता बोलला तर खबरदार असं म्हटल्याबरोबर सगळा वर्ग शांत झाला. पण गुरुजी पण बोललेच ना, मुलंही पण बोलत होते, पण गुरुजी मुलांचं बोलणं आहे,
गुरुजींचं बोलणं नाही, त्याचं पर्यवसान काय झालं, बोलणं बंद होण्यात झालं. तसं आमचं बोलणं आहे आणि ते पुढेही बोलत असो, तेही पुढं आम्ही बोलणार आहोत असं म्हणतात. 8व्या क्रमांकाची ओळी. आम्ही बोलिलो जे काही ते प्रकटचे असे ठाई, मा स्वयंप्रकाशा काही प्रकाशावे बोले. आता म्हणतात आम्ही जे काही बोललो, ते जे बोललं आहे ते प्रकटचे असे ठाई, ते आपल्या महिमेमध्ये प्रकटच आहे, नित्य प्रकटच आहे. या ठिकाणी गुह्य म्हणून काही नाही. आम्ही जरी आपण स्तुती करतो, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायी मस्तक ठेवले असं आपण म्हणतो, किंवा पाय टकचे ठेवले हे आपण म्हणतो. पण ज्ञानोबारायांच्या दृष्टीने आहे का? ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं नाही. त्या ठिकाणी गुह्य नाही, सगळं प्रगटच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की या ठिकाणी प्रगट केलं आणि गुह्य होतं, असं गुह्य प्रकटपणा स्वरूपात मुळात नाहीच. म्हणून म्हणतात आम्ही बोलिलो जे काही, आम्ही जे काही बोललो ते प्रकटचे असे ठाई, ते आपल्या स्वरूपात प्रगटच आहे. प्रकटता, प्राकट्य, नित्य प्राकट्य, निष्प्रतिबंध प्राकट्य हे त्याचं काय आहे, स्वरूपच आहे. मग तिथं कधी ते लोपलेलं आहे. मा स्वयंप्रकाशा काही बोलावे प्रकाशावे बोले. आमचा स्वयंप्रकाश असणारा आत्मा आणि त्या बोलण्याने त्याचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध करावं, हा काय प्रकार आहे? अर्थात त्याची आवश्यकताच नाही. टीका. स्वामी जेने प्रकटार्थे ग्रंथ आला ग्रंथ दशेते, तया स्वयंप्रकाशाते प्रकाशी कवन. स्वामी जेने प्रकटार्थे, स्वामींचं जे स्वरूप आहे, स्वामींचं स्वरूप काय, जेने प्रकटार्थ, तो प्रकट असणारा स्वयंप्रकाश स्वसंवेद्य असा विषय म्हणजे ब्रह्मस्वरूपता, ती त्यांचं स्वरूप रूप होऊन राहिलेले आहे. स्वरूप स्थितीनं त्यांना काय केलेलं आहे, वरलेलं आहे, अंगीकार केलेला आहे. आणि अंगीकार करताना स्वरूप स्थिती त्यांच्याहून भिन्न राहिली नाही. तर त्याला म्हणतात स्वामी जेने प्रकटार्थे ग्रंथ आला ग्रंथ दशेते. आणि हा ग्रंथ रूपाला प्राप्त झाला त्या स्वयंप्रकाश असणाऱ्या गुरुतत्वाला. स्वयंप्रकाशा ते कवन प्रकाशी, त्या स्वयंप्रकाश आत्मतत्वाला कोण प्रकाशित करणार आहे? ते काय असे आच्छादले, त्याच्यावर काय आच्छादन झालं होतं का आणि मग कोणी त्याचं आच्छादन दूर केलं, अशी स्थिती आहे का? मा प्रगटले माझेने बोले. जर त्याचं बोलण्याचं कौतुक झालं असतं, जर आत्मस्वरूप आच्छादित असतं आणि मग त्या आच्छादित आत्मस्वरूपाच्या आवरणाचा भंग जर बोलण्याने झाला असता, म्हणजे मुळात आत्मा काय आहे, अनाच्छादित आहे. त्यामुळं आवरणभंगासाठी शब्दाची गरजच नाही. तुम्ही म्हणता की अहम ब्रह्मास्मी असा जो शब्द आहे, त्याच्यामुळं श्रोत्याच्या त्या शब्दाचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला की त्याच्या अंतकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती निर्माण होते तत्वमसी महावाक्याच्या उपदेशानंतर. आणि मग ती काय करते, ती वृत्ती आवरणभंगाचं निवृत्ती करण्याचं कार्य करते. पण बरोबर आहे, तुमच्या त्या वृत्तीज्ञानाला महात्म्य आलं असतं, पण मुळात आत्मा अनाच्छादित असता तर, पण आपलं आत्मा जर आवृत्त असता तर, अनावृत्त आत्म्याला त्यांनी काय केलं, या ठिकाणी सूर्यप्रकाशात भर उन्हामध्ये म्हणजे दिवा लावला. कशाला लावला, तर सूर्याचं प्रकाशन करायला लावला. काय त्याच्यामध्ये तिथं गरज नाही. वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही असं तुम्ही म्हणत होते त्यावेळेला आम्हाला प्रक्रिया ग्रंथामध्ये काहीतरी मिळालं असं वाटत होतं. आता आम्ही तुमचं हे ऐकायला तयार नाही. स्वस्वरूपे वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती विकल्प नासते. आता या दशेला आल्यावर आता आम्हाला तुमचं त्या मागचं आल्याचं कौतुक वाटत नाही. ते काय आच्छादले माझेनी बोले, मा प्रकटले माझेनी बोले. ते आच्छादित होतं, माझ्या बोलाने प्रकाश केलं आणि या बोलाशी प्रकाशले जेने ठाईचे असोने. अहो हे जे सगळं बोललं ना, ज्याने आपल्या महिमेमध्ये राहून या सगळ्या बोलण्याचं प्रकाशन केलं, ते बोल त्या महिमेमध्ये स्थित असणाऱ्या त्या प्रत्येक आत्मतत्वाचं काय वर्णन करील आणि तो काय त्याचं प्रकाशन करील. म्हणून बोलणे मौन घडले. माझं सगळं बोलणं काय ठरलं, मौन ठरलं. आता परिहारा काय उरले, आता परिहार देण्यासाठी काय उरलेलं आहे का? जे स्वरूप कधी नाही आले झाले शब्दाचे विषय. जे स्वरूप कधी शब्दालाच विषय झालं नाही आणि त्या शब्दाच्या द्वारा तत्संबंधाने परिहार मी काय बरं देऊ, अर्थात काही परिहार द्यायला राहिलंच नाही, तरी पण बोलतात. आता तुम्ही म्हणाल की हे खरं काय, मग माऊली असं म्हणतात आणि बोलतातच का? आता सांगितलं ना, डोला असे रुखी उरला, तो डोल आहे असं समजा आणि आनंद घ्या, डोक्यावर हात ठेवायला जाऊ नका. आहे का नाही? नाना विपाये आम्ही जहन की जे तेपा मौन
तरी काही जनी जन दिसते ना. आता हे तर म्हणजे जर कोणी म्हणेल की आता हा काय आहे, हा नुसता परिहार आहे याच्यामध्ये दिलेला. मीच अगोदर आपण बोलून गेलो त्या ठिकाणी हा परिहार दिलेला आहे आणि रुखी डोलवरला. पण याच्यामध्येही ह्या ग्रंथकर्त्याला इतकं भान आहे की कोणी जर एखादा मुमुक्षू त्याच्यात यत्किंचित काही समजुतीत न्यूनता असेल तर त्याचीसुद्धा पूर्णता झाली पाहिजे. आणि तो व्यवहार्य दशेत असो किंवा अव्यवहार्य दशेत असो, निवृत्ती परायण असो किंवा प्रवृत्ती परायण जीवन असलं तरी त्या मुमुक्षूच्या ठिकाणी यत्किंचितही आपल्या स्वरूपाच्या यथार्थतेबद्दल त्रुटी वैगुण्य असता कामा नये. या रीतीनं पहा. नाना विपाये आम्ही हन की जे तेपा मौन तरी काही जनी जन दिसते ना. नाना म्हणजे अथवा, विपाये आम्ही जर कदाचित, म्हणजे कदाचित का म्हणतात माहिती का, ज्ञानीपुरुष जे आहे ना तर ज्ञानोबाराय सांगतात की त्याचा जो आनंद आहे, आपलं नाथ महाराज सांगतात, तर तो इंद्रियांतरी स्वानंदू फाके. असं खरं तर असे ही परंपराच अशी आलेली आहे का हे जे ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा यथार्थ त्याचं आत्मदर्शन होतं त्यावेळेला सहजच परंपरेने तो आत्म्याचा विलास चाललेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणी ही परंपरा चालू राहते. परंतु त्याला परंपरेचं पूर्वोत्तर भावाचं स्वरूप राहत नाही तरी ती चालूच अव्याहत परंपरा चालूच आलेली आहे. ब्रह्मविद्येची जी परंपरा आहे ती परंपरा अव्याहत. त्यांनी त्याच्यासाठी सांगितलं 6 पूर्वेशामनाह काय सूत्र आहे याच्यामध्ये योगसूत्र आहे की ईश्वर हा त्याचा खरा आद्यगुरू आहे. 6 पूर्वेशामना हा आद्यगुरू. ह्या ईश्वरापासून ही जी परंपरा आहे ती अनादिकालापासून चालत राहते. म्हणून तर कधी कधी एखाद्या याच्या प्रांताचा लोप झाल्यासारखा दिसला तरी तो लोप होत नाही, पुन्हा त्या ठिकाणी परमात्म तत्व त्याचं प्रकाशन करतं. म्हणून भगवंतांनी गीतेमध्ये पण ही गोष्ट सांगितलेली आहे. नवीन स्थापना करायची असं नाही, ही परंपरा चालत राहते. तर म्हणून म्हणतात विपाये कदाचित, म्हणजे ही परंपरा चालूच राहते. पण समजा आम्ही हन कीजे ते पा मौन, आम्ही काय केलं, मौन कीजे, आम्ही मौन केलं. हे आपलंच काय मागं सांगितलं ना, हातातळी तू सुखविले तो म्हणून श्री गुरुराया हातातळी सुखविले तू या ते निवांतचे आम्ही भोगावे की. ते आम्ही काय करावं, निवांतच त्याचा भोग घ्यावा. आम्ही मौन धरून राहणार. या ठिकाणी आमच्या दृष्टीने जगत झालं नाही तर जगदोद्धार कोणता या ठिकाणी. या आम्ही ज्ञानरूपच आहोत. त्या ठिकाणी ज्ञानाची परंपरा काय, आम्ही आपल्या स्वतःच्या महिमेमध्ये प्रतिष्ठित राहू असं घडत नाही. पण विपाये कदाचित आम्ही ते मौन धारण केलं असतं आणि या संबंधाने बोललो नसतो तरी काही जनी जन दिसते ना. तरी त्या ठिकाणी लोकांना लोक दिसले नसते काय, आम्ही प्रगट केले तर लोकव्यवहार थांबला असता काय. बरोबर, याच्यातून किती गर्भित अर्थ आहे बघा की त्याच्या ठिकाणी जनी जन दिसते ना, लोकांना लोक दिसले नसते काय. आता लोकांना लोक दिसणे बरोबर ना, हा लोकव्यवहार हे जगदांधे इथं सांगायचे का, जगदांधे प्रसंग हा तुमच्या स्वरूपाचा लोप झाला असता का तरी. आणि जर आम्ही नसतं केलं म्हणून ही ज्ञानस्वरूपताच जर लोपली असती तर लोकांना लोक तरी दिसले असते का. याचा अर्थ याच्यामध्ये लोकांना लोक दिसतं हे न सांगता स्वयंप्रकाश असणारं जे आत्मतत्व आहे त्याचा कधी लोप झाला असता का. अदर्शनम तस्य लोपाहा हा कधीच त्याचा झाला नसता असं सांगायचं. म्हणजे जर त्या ठिकाणी आम्ही जरी नसतं सांगितलं हे प्रगट होतं गुह्य होतं ते प्रगट केलं नाही, त्यामुळं आता ज्ञान लोपलं, लोपले ज्ञान जगी. ज्ञानोबाराय जणू काही आपल्या आरतीचं खंडन याच्यामध्ये करतात. ऐक ना, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. याच्यातला कोणताच व्यवहार झाला नसता तरी जनी जन दिसते ना. जगामध्ये जग दिसलं नसतं काय. ऐका, अशा प्रकारची स्थिती. एवढं आता आपण दररोज आपल्याला कौतुक का वाटतं, त्यासाठी आपण आपलं सगळं जीवन वळवून टाकावं वाटतं, जीव वळवून टाकावा या ग्रंथावरून. आणि त्याच्याविषयीची ज्ञानोबारायांची धारणा काय, मी काहीच केलं नाही, मी जर हे सांगितलं नसतं तर ते काय लोपलं असतं काय. असं म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात पुढे जाऊन, मनोनी माझी वैखरी मौनाचेही मौन धरी पानियावरी मखरी रिखिली जैसे. एखाद्या प्रवाहावर जर एखादा चित्रकार गेला आणि त्यांनी चित्र काढलं तर तो काय करील
किती अभिमान सांगेल, बघा हे चित्र कसं दिसतं. अरे तू चित्र काढतो तोपर्यंत आम्हाला ते कुठं दिसतही नाही, काय तू केलं, चित्र काढलं आणि काय तुझं कौतुक करायचं आहे की नाही. तो म्हणतो ते बरोबर आहे, कारण मी काढलेलं चित्रच या ठिकाणी कोणाला दृश्यच होत नाही, तर त्याचं वर्णन काय करायचं. तसं हे अनुभवामृताचं मी एवढं वर्णन केलं म्हणजे ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं पाण्यावरी मखरी रेखिली जैसी, पाण्यावर मगरीचं चित्र काढलेलं आहे. काढलं फक्त वाणीत आहे, काढलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. काढलं काय आणि न काढलं काय. तसं म्हणून जर ज्ञानोबारायांचं मनुष्याला हे जे वक्तृत्वाचा प्रांत आहे ना, याच्यामध्ये बऱ्याच वेळेला माणसाला तरतम भाव, उच्च नीच भाव, अहंकारादी हे जे प्रतिबंध आहे ना, फक्त मी ज्ञानोबारायांचा पाईक आहे, एवढी गोष्ट मी वारकरी आहे, एवढी गोष्ट घेतली तर माणसाला आयुष्यात कधी वक्तृत्वाचा अभिमानच होणार नाही. का त्याला आम्ही हे झालं का लगेच आम्ही घरी गेलो का विचारतो, हां काय कृष्णा महाराज आज बरोबर झालं ना चिंतन, पंक्ती लागल्या ना, असं वाटतं. हे म्हणणं सुद्धा अत्यंत लज्जास्पद आहे. पाण्यावरी मखरी रेखिली जैसी, त्याच्यामध्ये काय लागलं आणि काय नाही लागलं. शिवाय हे असंवारी औदार्य कोणाचं आहे, गुरूंचं आहे, एवढं याचं निरूपण करायचं आणि पुन्हा निरूपण झालं का नाही असं विचारायचं आहे की नाही. या ठिकाणी पूर्णपणे वक्तृत्वाचा भाव जितका निरहंकाराकडे जाईल तितका आपल्या स्वस्वरूपाच्या जवळ जाईल. स्वरूपात अहंकार नाही. कुटस्थामध्ये कुटवत निर्विकार आहे आणि त्याच्यामध्ये आणि त्या कुटवत निर्विकारतेचं दर्शन या ठिकाणी ते माऊली सांगतात, तरी काही जनी जन दिसते ना, लोकांना लोक दिसणार नाही का, माणसाला उगीचच वाटतं. आम्ही एकदा वारीच्या रस्त्याने चाललो होतो, त्यावेळेला गुरुवर्य वैकुंठवासी धुंडा महाराजांचं नुकतंच ते ब्रह्मलीन झाले होते. तेव्हा एक मोठे कीर्तनकार होते आणि ते नाव फक्त विचारू नका. तर आम्ही बसलो होतो दुपारी, तर ते काय म्हटले की आता आहे ना मला खूप निवांत चिंतन करावं वाटतं, परंतु आता गुरुवर्य धुंडा महाराज गेले ना, तर लोकांचा आग्रह आहे की त्यांची भर काढणार आता तुमच्याशिवाय दुसरा कोणी नाही, म्हणून मला आता ह्या ठिकाणी चातुर्माशामध्ये काहीतरी चिंतनामध्ये प्रवृत्त व्हावं लागत आहे. तर तिथं आमच्या शेजारी बसले होते, ते थोडे ईर्षाल पण होते, त्यांचं नाव पण तशाच प्रकारचं होतं, आडनाव पण तुमचे शेजारी होते. तर ते म्हटले की तर ते असं बोलले तर ते त्यांना असं बोलले की हाही तुमचा एक भ्रम आहे, असं त्यांनी सांगितलं. हाही तुमचा एक भ्रम आहे. कारण ज्ञानोबाराय ही कुठं गोष्ट मान्य करतात की ज्ञानोबाराय सांगतात, विपाय आम्ही हन की जे ते पामवणं, तरी काही जनी जन दिसते ना. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की आपण जर ज्ञानोबारायांचे पायी काय म्हटलं तर वक्तृत्वाचं काहीच नाही. जे ज्ञानोबाराय अगोदर काय म्हणतात, वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे. आमचं वक्तृत्व अमृताताला सुद्धा काय म्हणेल, पारसं हे म्हणेल, दूर हो म्हणेल, ऐके नाही. अशा वक्तृत्वाची मागणी श्रीगुरूंच्या जवळ करतात. आणि जेव्हा श्रीगुरू कृपेनं परिपूर्ण जीवनाची परिसमाप्ती होते तेव्हा म्हणतात की विपाय आम्ही की जे ते पामवणं. आम्ही मौन केलं म्हणजे काही ते होणार नाही का, काय त्या वक्तृत्वाचं आहे या ठिकाणी. आम्ही हे जरी न बोली जेते टीका, आम्ही हे जरी न बोली जेते तरी स्वरूपतवन आच्छादते तरी काय दिसते जनासी जन. ते म्हणतात आम्ही जर ही गोष्ट बोलली नाही तर आपलं आत्मस्वरूप काय आच्छादित होते का. आम्ही बोललो नाही म्हणून ते आवृत्त झालं. आणि जर आवृत्त झालं असतं आमच्या मौनाने, आमच्या न बोलण्याने, तर लोकांना पाहिलं नसतं. हा सगळा चाललेला व्यवहार अज्ञानाचा व्यवहार आहे का ज्ञानाचा व्यवहार आहे. सगळा व्यवहार काय आहे, ज्ञानाचाच आहे. ज्ञानामध्ये चाललेला हा व्यवहार आहे, अज्ञान नाहीच आहे. जर अज्ञान असतं तर बरोबर ना, तर अज्ञान आहे या शब्दाचा देखील प्रयोग झाला नसता. आज्ञोहम हा प्रयोगच नेप्तिमात्रोहम असं सिद्धी करतो, हाच दृंग मात्रोहम असं सिद्धी करतो. म्हणून सांगतात एवं जन हे जे काही देखणी कळाची पाही हे प्रकटची ठाई संचले असे. म्हणून लोक जे म्हणतात ना, लोक म्हणजे काही नाही, हे काय आहे, केवळ दृंगमात्राची ही कला आहे. म्हणजे लोकांमध्ये जेवढं आहे ना तेवढं फक्त ज्ञानच आहे, दृंगमात्रता आहे. आणि हे प्रकट आहे आणि हे ठाईचं नित्य सिद्ध अशा प्रकारचं आणि स्वयंप्रकाश रूपाने ही विद्यमानता आहे. निहाळिता जनाची खुन निखळ द्रष्टाची जनार्दन तया जनार्दन जनपन आधीचे नाही. आता या ठिकाणी सांगतात जगाचं जर खरं स्वरूप, खूण म्हणजे स्वरूप आपण जर पाहायला लागलो जगामध्ये, तर सगळा त्याच्यामध्ये जे गुरु शिष्य परंपरेने जन आणि जनार्दन किंवा या ठिकाणी जन नो ह्या अवघा
जनार्दन असं जे म्हणतात, तर याच्यामध्ये खरा नित्य दृंगमात्र असणारा द्रष्टा तो जन पण झालेला आहे आणि तो जनाचा जनार्दन पण झालेला आहे. अर्ध धातूचे दोन अर्थ आहे धातुकोशामध्ये. अर्ध म्हणजे संरक्षण करणाराही तो झाला, कृपा करणं किंवा संरक्षण करणं असा अर्ध धातूचा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे ठार मारणं, म्हणजे अज्ञानाचा नाश करणाराही तोच आहे आणि ज्ञानाद्वारा संरक्षण करणाराही तोच आहे. म्हणजे सर्व काय आहे, अज्ञानाचा नाश करणारं ज्ञानरूपता आहे त्याच्याजवळच आहे आणि विशेष रूपाने प्रगट होणं ज्ञानरूपाने ही त्याचंच आहे. मग जनही तोच आहे आणि जनार्दनसुद्धा तोच आहे. म्हणून म्हणतात त्या जनार्दनाला जनपण कधी आलंच नाही आणि तत्सापेक्ष त्या जनाला जनार्दन सापेक्ष जनपण आलं नाही आणि जनार्दनाला जनसापेक्ष जनार्दन पण कधी आलंच नाही. केवळ अभंग अविच्छेद्य अशा प्रकारची स्वरूपभूत ज्ञानस्वरूपताच त्या ठिकाणी नित्य विद्यमान आहे. जनाचा अर्धन जनचे असे जनार्दन, जनाचा अर्धन जनाचं संरक्षण करता ज्ञानद्वारा आणि नाश करता अज्ञान नाशद्वारा. असा जो आहे ना तो जनचे असे जनार्दन, तो जनता आणि जनार्दन एकच आहे. तो कधी दृश्य होतो आणि कधी हा द्रष्टा होतो. कधी जनार्दनाचा द्रष्टा होतो, जनार्दन हा द्रष्टा होतो आणि जनाला दृश्य करतो. आणि हे दृश्य दोन्ही भाव सापेक्ष आहे आणि हे दोन्ही भाव ज्या एका निरपेक्ष अशा व्यापक अधिष्ठानावर आहे, तेच अधिष्ठान फक्त जन आणि जनार्दन या रूपाने भासत आहे. आणि त्या जन जनार्दनाचा अधिष्ठान स्वरूपात त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, ते वाचारंभण मात्र आहे. आता म्हणतात जनाचा अर्धन जनचे असे जनार, ही अनुभवाची खुणं अनुभवीची जाणते. आता हे जी आम्ही शब्दाच्या द्वारा इथपर्यंत करू शकलो, पुढचं जे काही याचा जो संकेत आहे तो अनुभवी पुरुषच हे जाणू शकतात. असो आम्हास न बोलताही जनतव देखण्याचे नाही, हे आमचेनी काही नावे झाले. ते म्हणतात आम्ही जर काही बोललो नाही ना तरीसुद्धा हे जन जे आहे ते सगळं देखणं आहे, ते सगळं दृंगमात्र स्वरूप आहे. जन नव्हे हा अवघा जनार्दन अशी स्थिती कायम आहे. हे आमचेनी काही नवे झाले, आम्ही बोललो म्हणजे या ठिकाणी जन आणि जनार्दन अशा प्रकारचा भेद, नंतर त्या भेदाचा निराकरण आणि अधिष्ठान मात्राला उर्वरित ठेवणं, हे सगळं आमच्या बोलण्याने झालं का सगळं अधिष्ठान मात्रच आहे, सगळं अधिष्ठान मात्रच आहे. आता 10 क्रमांकाची ओळी. जना ते जने देखता दृष्टीची दृश्य तत्वता, कोणी न होणी आईता सिद्धांत हा एक अभंग. इथून या ठाव ठाव, इथून या ठाव ठाव, इथून या ठाव. अवघे लक्षायाचे भाव, अवघे लक्षायाचे भाव, अवघे लक्षायाचे भाव, अवघे लक्षायाचे भाव. उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण. इथे झाले अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान, इथे झाले अधिष्ठान, तेथे झाले अधिष्ठान. उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण, उंच देवाचे चरण. आघाता वेगळा, आघाता वेगळा, आघाता वेगळा, आघाता वेगळा. असे ठाव
असे ठाव हा निराळा देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण तुका म्हणे स्थळ 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 धरुणी राहिलो अचळ धरुणी राहिलो अचळ धरुणी राहिलो अचळ धरुणी राहिलो अचळ उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण इथे झाले अधिष्ठान इथे झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान इथे झाले अधिष्ठान इथे झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान येथे झाले अधिष्ठान उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण उंच देवाचे चरण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. 10व्या क्रमांकाची ओवी आहे. जनाते जने देखता द्रष्टेची दृश्य तत्वता कोणी न होनी आयता सिद्धांत हा. आपले थोडा वेळ कमी आहे तर थोडंसं वेगाने आपल्याला घ्यायचं आहे. तर त्यासाठी चित्ताची एकाग्रता केली तर हा विषय आता सर्वांना ज्ञातच आहे. त्याचं पुन्हा पुन्हा त्याचं एक मंथन म्हणून या ठिकाणी सांगतात. त्यामुळं फार नाविन्य हे असं काही नाही, परंतु हा ग्रंथ आपल्याला त्याची परिसमाप्ती करायची म्हणून थोडं वेगाने घ्यायचं. जर एकाग्र झालं तर लवकर याचा अर्थ होईल. आपलं जे काही जिथपर्यंत घ्यायचं आहे तिथपर्यंत जाईल. 10व्या क्रमांकाची ओवी आहे. जनाते जने देखता द्रष्टेची दृश्य तत्वता कोणी न होनी आयता सिद्धांत हा. या ठिकाणी सांगतात की जनाते जने देखता. पाठीमागे त्यांनी सांगितलं जर आम्ही मौन ठेवलं असतं तर लोकांना पाहिलं नसतं काय? पाहिलंच असतं. म्हणजे ज्ञान हे काय आहे? उघडच आहे, अनावृत्तच आहे. आणि ते म्हणतात मग जेव्हा जनाला पाहतं तेव्हा त्याचं खरं काय आहे? तर त्या ठिकाणी द्रष्टेची दृश्य तत्वता. त्याच वेळेला द्रष्टाच दृश्य होत असतं. लोकांना पाहतात तेव्हा काय होतं? एक पाहतो तो त्याला द्रष्टा करतो, तो दुसरा त्या द्रष्टा त्याला दृश्य करतो. दोन्हीही सापेक्ष आहेत. अर्थात हे द्रष्टा आणि दृश्य हे दोन्हीही कल्पित आहेत.
म्हणजे एकाच अधिष्ठानावर द्रष्टा आणि दृश्याची कल्पना केली जाते. म्हणजे मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो, म्हणजे विवर्तोपादान कारण असतो. या रीतीनं पाहिलं तर एकच चैतन्य द्रष्टृभावाला आणि दृश्यभावाला किंवा दृश्य सापेक्ष द्रष्टृभावाला प्राप्त होतं, परंतु त्याच्या मूळच्या दृंगमात्र स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन किंवा परिणमन न होता पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम हा सिद्धांत या ठिकाणी सांगतात. आता पुढं सांगतात अशी जर गोष्ट असेल तर कोणी न होणी म्हणजे द्रष्टा कधी दृश्य होत नाही, दृश्य कधी द्रष्टा होत नाही, आणि द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी उद्भवतच नाही, आणि झाले तर ते प्रतीती मात्र असतात, वाचारंभन मात्र असतात. आणि सिद्धांत हाच काय आहे, सिद्धांत ही खरी वस्तुस्थिती आहे, हे लक्षात घ्या. जनाशी जन पाहे तो उभयत्वे दृष्टीचे आहे. लोकांना लोक पाहता तेव्हा दोन्हीकडून पाहिलं तर दोन्ही काय आहे, केवळ द्रष्टाच आहे, दृंगमात्र द्रष्टाच. दृश्य आणि द्रष्टा या रूपाने विलासलेला आहे, नटलेला आहे, या ठिकाणी विवर्त भावाला प्राप्त झालेला आहे. दृश्याची सोय येथे कायची तर दृश्य आहेच कुठं, या ठिकाणी दृश्य सिद्धच कुठं होतं, सगळं काय आहे तो सगळा द्रष्टाच आहे. एवं दृश्य द्रष्टृत्व भेदेवीनं दृश्याची द्रष्टा परिपूर्ण हा न करिताचे जाणं सिद्धांत असे. ते म्हणतात दृश्य द्रष्टृत्वाचा भेद तर नाही, आणि सगळा परिपूर्ण द्रष्टा हाच खऱ्या अर्थाने दृश्य रूपाने प्रतीतीला येत आहे, तो प्रतीती मात्र आहे, बाध योग्य आहे. तत्वतः अधिष्ठानात तो शून्यरूप आलिक तुच्छ असा आहे. तेव्हा हा सिद्धांत आम्ही स्थापन केला तर आहे का, ही वस्तुस्थिती आहे, हा काय आहे, सिद्धांतच आहे. येथे बोलणे आणि उगेपण मिळवणी एकलेची मौन. आता तुम्ही किती गाडाभर बोलले किंवा तुम्ही काष्ट मौन ठेवलं तरीसुद्धा दोन्हींची ओळख ह्या स्वरूपाच्या ठिकाणी कधी झालेली नाही. आता माझे बोलकेपण आटले सहज. आता माझं बोलणं, मी किती बोललो किंवा मौन धरलं तरी माझं बोलणे पण किंवा मौन ते मौनाचेही निपटणे पिऊन गेले, आणि बोलण्याचेही राणी हिंडता. किती बोलण्याच्या रानात फिरलो तरी माझं स्वरूप सहज स्वरूपाच्या ठिकाणी हे दोन्ही आटून गेलेलं आहे. एवम इत्यादी ग्रंथे करून, आणि एवढं जर सूक्ष्म गंभीर वस्तुनिष्ठ चिंतन केलं तरच मनुष्याला त्याच्या जीवनात होणाऱ्या सगळ्या कोणत्याही कृती, कोणतीही भावना किंवा कोणताही विचार यांनी त्याचा अस्पर्शित अचुंबित असा त्याचं प्रत्येकात्मतत्वाला ठेवून त्याचे सगळे व्यवहार होतील किंवा भासमान राहतील. एवम इत्यादी ग्रंथे करुणी सद्गुरुस्तवन पुढे ग्रंथ उपसंहरणार्थ जाणं बोलत असे. एवम म्हणजे आत्तापर्यंत जेवढा ग्रंथ झाला ह्या 10व्या ओळीपर्यंत यांच्याद्वारा आम्ही काय केलं, सद्गुरूंची स्तुती केली, आणि पुढं ह्या ग्रंथाचा उपसंहरणाचा मुख्य विषय काय आहे तो आम्ही यापुढं सांगत आहोत. 11 क्रमांकाची ओळी आहे. यया परवते काही सच्चिद रहस्य नाही, आणि हे तया आधीही असतचे असे. आता म्हणतात आत्तापर्यंत जे आम्ही सांगितलं ना, याच्या पुढं आता या परवते काही, याच्या पलीकडं काहीसुद्धा सच्चिद रहस्य नाही. ह्या सच्चिद स्वरूप जे आपलं आहे त्याचं याच्या पलीकडचं काही रहस्य, मार्मिक विवेचन, विवरण, टीका काही आहे असं काही समजण्याचं कारण नाही. आणि हे तया आधीही असं त्याचे असे नाही. पण तुम्ही हे काय काही लोक अनुभवामृत रहस्य असं काही लोकांनी त्या ज्या टीका केल्या त्याच्यामध्ये रहस्य असं सांगतात, किंवा ह्या सगळ्याचं रहस्य काय आहे पुन्हा एक परिच्छेद लिहित असतात. ह्या ओवीचं रहस्य काय आहे, ज्ञानेश्वरीचं पण गुढार्थ दीपिकेमध्ये रहस्य म्हणून त्यांनी दिलेलं आहे. परंतु हे म्हणतात की आणि तयाही आधी समजा आम्ही हे सच्चित रहस्य सांगितलं नसतं तरी असतचे असे, तरी याचं काय रहस्य होतं, ते असतचे आहे. ते असणेपणाने किंवा सद्रूपाने, सद्रूपत्वाने, चिद्रूपत्वाने, आनंदरूपत्वाने, केवलत्वाने त्या ठिकाणी ते आहेच आहे. तेव्हा याचं काय फार रहस्य आहे असं नाही. हे जे काही निरूपणं
टीका सच्चित रहस्य ते इतुलेचे जाणं. आम्ही जे निरूपण करणार आणि सच्चितचं एवढंच रहस्य आहे की येथे श्रोतव्यार्थ जाणं उरलाचे नाही. या ठिकाणी तुम्ही काय ऐकलं पाहिजे आणि मग आत्मा वा अरे द्रष्टव्या तर श्रोतव्या. आत्मदर्शन पाहिजे असलं तर श्रवण केलं पाहिजे. श्रवण कशाचं केलं पाहिजे? ब्रह्मविद्येचं श्रवण केलं पाहिजे. मग श्रोतव्य अर्थ काय आहे? ब्रह्मविद्या, ब्रह्मस्वरूपाचं निरूपण. पण आता याच्या पुढं श्रोतव्य अर्थ म्हणून काही सिद्धच झालेला नाही, उरलेलाच नाही. झालं या अमृतपानं अमरत्वाचे साधन अनिक जेवी जाणं उपजलेच नाही. तुम्ही ज्याचं श्रोतव्य जे आत्मावारे श्रोतव्य म्हणत होता, श्रवण हे त्याचं साधन आहे आणि मोक्ष हे त्याचं साध्य आहे असं सांगत होता. त्या ठिकाणी आता मोक्ष हे जे साधन ज्या साध्यापर्यंत जायचं ते नित्यसिद्ध आमचं स्वरूपच आहे हे कळल्यामुळं आम्हाला आता श्रवण करण्याला कोणताही विशेष उर्वरित राहिलेला नाही. किंवा तिथं सांगतात एखाद्या माणसाने अमृतपान केलं तर त्याला आता अमर होण्यासाठी काही दुसरं साधन करण्याची गरज आहे का? काहीच गरज नाही. किंवा झालं या क्षुधा प्रांतो भोजनी नचले हातू तेवी या अनुभवावरी मातू दुसरी नचले. ह्या अनुभवामृताचं जर तुम्हाला अनुभूती झाली असेल तर जसा क्षुधा प्रांतो म्हणजे आपली भूक संपली म्हणजे तृप्ती झाली तर साधने सरती अपयशी. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी आत्मतुष्टी तैशी क्रिया कर्मे नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. जर माणसाला भूक भागली तर हात चालतो का पुन्हा अन्न घ्या पोटामध्ये घाला असं कधी वाटत नाही. त्याप्रमाणे हा अनुभव एकदा अमृत स्वरूप अविनाशी अनुभव प्राप्त झाल्यानंतर आता त्याला दुसरं काही करण्याचं राहत नाही. सच्चित रहस्य म्हणजे काही ज्ञान जेथे नाही. आता हे खऱ्या सत आणि चित्तचं रहस्य काय आहे? सत आणि चित्तचं रहस्य काय आहे? असत आणि अज्ञान म्हणून काही नाहीच हे सच्चितचं रहस्य आहे. की जे त्यांनी सांगितलं की असताची व्यावृत्ती सत म्हणवालीच रीती. या ठिकाणी सत असत हे दोन्ही नाही, सदा असताहूनही विलक्षण अशा प्रकारचं ते आहे. तेव्हा जिथं ज्ञान आणि अज्ञान नाही, निवर्ती अज्ञान नाही, तत्सापेक्ष निवर्तक अहम ब्रह्मास्मी असं वृत्ती ज्ञान नाही, हे त्या सच्चितचं काय आहे? रहस्य आहे. आगा ज्ञानेची कैवल्य प्राप्ती आईशी बोलिले असे स्मृती त्या ज्ञानाची रीती बोलिली येथे. ते म्हणतात ज्ञानादेव तू कैवल्यम अशी श्रुती आहे किंवा स्मृती आहे. त्यांनी ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. तेव्हा त्या ज्ञानाचा प्रकार कसा आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं? त्या ज्ञानाचा प्रकार काय आहे? ज्ञान हे साधन आहे आणि कैवल्य हे साध्य आहे. पण श्रुतीचं मनोगत अभिप्रेत अर्थ तसा नाही, ज्ञानच कैवल्य आहे. आपण नेहमी म्हणतो अगदी व्यतिरेकाने चिंतन केलं तरी आपण अनेक वेळा चिंतन करतो की अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे त्याचंच नाव कैवल्य किंवा मोक्ष आहे. आणि हे जर एकदा कळलं तर आता त्या ठिकाणी ज्ञानादेव कैवल्यम म्हणजे अगोदर ज्ञान आणि नंतर कैवल्य, किंवा अगोदर कैवल्य नव्हतं ज्ञानानेच प्राप्त झालं, अगोदर तत्संबंधी अज्ञान होतं ते अज्ञान ज्ञानाने निवृत्त केलं, मग ते स्वपरत विरोधी निवृत्ती निवृत्त झाली आणि मग तिनं आपल्या उर्वरित आत्मस्वरूपाला अवशिष्ट ठेवलं आणि त्याचंच नाव ब्रह्म आहे. असं हे सुद्धा कान ऐकायला तयार नाहीत किंवा ऐकण्याची आवश्यकता वाटत नाही. येणे ज्ञाने करूनच ह्या ज्ञानाची रीती काय आहे ती ह्या ग्रंथामध्ये सांगतात. येणे ज्ञाने करून ज्ञानच गेले हरपण म्हणून कैवल्याशी जाणं उन्हावं येथे. असं काही तिथं दुसरा उपावं किंवा काय असं आहे का? उन्हावंच आहे ना. तर ते म्हणतात ह्या ज्ञानाने काय झालं, हे ज्ञान असं ज्ञान आहे का याच्या ठिकाणी ज्ञानच हरपून गेलं. म्हणजे अज्ञान सापेक्ष असणारं वृत्तीज्ञान हेच या ठिकाणी हरपून गेलं किंवा त्या स्वरूपभूत ज्ञानामध्ये ते लीन झालं, वेगळं उरलंच नाही. म्हणून इथं ते जर वेगळं उरलंच नाही, केवळ ज्ञानरूपताच राहिली तर मग आता कैवल्याशी जावं उन्हावं येते. इथं कैवल्याला उणीव आली असा पूर्वोत्तर भाव नाही का आता हे ज्ञान झालं नंतर मोक्ष प्राप्त झाला. मग आता हे ज्ञानाचं स्वरूप एकदा कळलं, ज्ञान हे निरपेक्ष व्यापक आहे, त्याच्यात दुसरी वस्तूच नाही, मग आता कैवल्य कुठं प्राप्त होईल आणि अज्ञान कुठं निवृत्त होईल? याचा अर्थ त्या कैवल्याला देखील या ठिकाणी उणीव आली. म्हणजे कैवल्याचा जो शब्द आहे त्या शब्दाला या ठिकाणी उणीव आली. आईशे जे रहस्य काही हे न बोलताचे असे ठाई. हे जे रहस्य आहे ना, हे जरी आपण बोललो नाही तरीसुद्धा ते ठाई असे ते आपल्या स्वरूप महिमेमध्ये आहेच आहे. म्हणून नवाई येथे काही बोलण्याचे, म्हणून आम्ही बोलण्याचं काही फार नाविन्य या ठिकाणी उत्पन्न झालं असं मानण्याचं कारण नाही. 12 क्रमांकाची ओळी.
तरी ग्रंथ प्रस्तावो न घडे हे म्हणो पावो तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. आता एवढं झाल्यावर माऊली सांगतात, मग आता तुम्ही असं म्हणाल, इतकं आता आम्ही सांगितल्यावर लगेच तुम्ही म्हणणार की ग्रंथ प्रस्ताव न घडे. हे आता ह्या ग्रंथाचं प्रस्ताव स्तुती करण्याचं, परिहार देण्याचं, उपक्रमादी षडलिंगपूर्वक विचार करण्याचं आणि हे ग्रंथ लिहिण्याचं काय बरोबर आहे ना, काहीच कारण नाही. आता तुम्ही थांबायला पाहिजे ना, आहे की नाही. हे तरी ग्रंथ प्रस्ताव न घडे, ह्या ग्रंथाचा प्रस्तावच घडू शकत नाही. हे म्हणो पावो. आम्ही आता असं म्हटलं असतं की हे ग्रंथ करण्याचं कारण नाही, तरी माऊली म्हणतात अरे तरी असं जरी असलं तरीसुद्धा, जरी तुम्ही असं म्हणत असला तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. सिद्ध वस्तूचा आवडीनं अनुवाद केल्याने काय बिघडलं, आहे की नाही. केल्याने काही वाढ होणार आहे त्याच्यामध्ये, आणि न केल्याने काही त्याची त्रुटी होणार आहे. मग केल्याने काय बिघडलं याच्यामध्ये. मग आपण परवा एक चिंतन केलं होतं, व्यावहारिक विश्वामध्ये ज्या वेळेला आपल्याला जीवनमुक्ताच्या जीवनाचा विचार करायचा किंवा आपल्या जीवनमुक्तीचा बघा, तर त्याच्यामध्ये स्वामी महाराज म्हणायचे की तुम्ही आता कितीही व्यवहार केला तर तुम्ही त्याच्या भावाचे काय आहात, साक्षीच आहे. बरं, तुम्ही व्यवहार केला नाही तर त्याच्या अभावाचे काय आहे, साक्षीच आहे. तेव्हा मग नेमकं काय, दोन्हीकडे तुमचं साक्षीत्व अबाधित आहे. असं जरी असलं तरी अभावाचं साक्षीत्व करणं, याच्यामुळं जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख जे उत्तरोत्तर वृद्धिंगत होतं. अभावाचं साक्षीत्व करणं म्हणजे परिग्रहाच्या अभावाचं साक्षीत्व करणं, आहे की नाही. परिग्रहाच्या अभावाचं साक्षीत्व करणं आणि भावाचाच व्यवहार करायचा झाला तर सत्संगात राहून त्या ठिकाणी सत्संगेनं परमप्राप्य, सत्संगतीत एकल्याचा नवे खेळ मनवून मेळ मिळविला, हे भावाचं साक्षीत्व आहे की नाही. मग अभावाचं परमार्थिक जर करायचं झालं तर भावरूप पदार्थांचं म्हणजे परमार्थाची सत्संगती, शास्त्रचिंतन, ध्यानधारणा, तच्चिंतनम तत्कथनम, ह्या भावाचं साक्षीत्व करावं. त्याचं कधीही त्याच्याशी तादात्म्य भ्रांती होऊ देऊ नये. पण केलं तर आनंदाचे सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. ठीक आहे ना. तसं म्हणतात तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. त्यांना नाही म्हणता येणार नाही, कारण तेच त्याचं उदाहरण आहे की नाही. आता कसं काय नाही म्हणणार. तरी सिद्धानुवाद लाहो आवडी करू. तर आवडीनं आम्ही सिद्धानुवाद, सिद्ध वस्तूचा अनुवाद करू शकतो, आवडीनं करू शकतो या ठिकाणी. म्हणून हे काही ना बोलावे म्हणे पाही तरी सिद्धानुवाद काही माझ्याने झाला. हे करताना आमचा बोध फक्त त्याच्याविषयीची धारणा आमची यथार्थ असली पाहिजे, केल्याने बिघडलं नाही. परंतु आम्ही असं म्हणतो, हे आम्ही जर काही बोललो नाही, बरोबर ना, म्हणून हे काही ना बोलावे म्हणे पाहिजे, आम्ही हे बोलू नाही, ह्याच्याबद्दल आता कशाला परिहार देत राहिला, आता न बोलण्याचं काय घेशील असं कदाचित तुम्ही म्हणाल तरी ते म्हणतात अहो या सिद्ध वस्तूचा अनुवाद काय आम्ही केला आहे काय. ह्या सिद्ध वस्तूने सिद्ध वस्तूचा अनुवाद चाललेला आहे, आमच्याकडे कर्तृत्व आहेच कुठं त्याचं. हे सिद्धची अनुवाद येविनं. बरं, आम्ही अनुवाद केला नाही तरी हे सिद्धच आहे, हे आम्ही चांगलं जाणतो. ते आवाकिले नावेक जाणं, ते म्हणतात हे आम्ही आवाकिले नावेक जाणं. खरं वास्तविक आहे ना, सिद्ध वस्तूचा अनुवाद करून त्याला आवाकिले म्हणजे आमच्या आवाक्यात आणायचं. म्हणजे याचा अर्थ आम्ही काहीतरी बळ धारण करायचं. म्हणजे बळाने, तुकाराम महाराज म्हणतात खरं ह्या स्थितीची स्थिती काय आहे, अनुहाती गुंतला नेणे बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. आम्हाला वृत्तीवर यावंच लागत नाही, परंतु आम्ही याला आवाकतो म्हणजे बळाने धारण करतो. आणि बळाने धारण करून, कारण का भक्त्यर्थम कल्पतम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, असे काहीतरी धारणा. आणि का येतं करपात्रीजी स्वामींनी एक राधासुधा आणि भागवतसुधा म्हणून 2 ग्रंथ लिहिलेत. त्याच्यामध्ये खूप ह्या गोष्टींचं चिंतन आलेलं आहे. म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती याचं काय स्वरूप असतं त्यांनी शब्दाच्या द्वारा भरपूर त्याची स्पष्टीकरणं दिलेले. आपल्याला इथे एवढंच घ्यायचं, हे सिद्धचे अनुवाद येणं. हे जरी सिद्ध अनुवाद केला नाही तरीसुद्धा हे काय आहे, सिद्धच आहे. ते आवाकिले नावेक जाणं. आम्ही याच्याकडं बळ धारण करून ह्याला आवाक्यात घ्यायचं, अशा प्रकारचं वास्तविक नाही, पण नावेक क्षणभर आम्हाला वाटलं. त्याचं कारण कोण आहे, आवड आहे की नाही. आवड हे त्याचं कारण आहे. आवड सांगायची नाही, तुम्हाला वाटलं म्हणून त्याला आवड ही संगती सांगायची खऱ्या अर्थाने. हे पण आम्ही जाणू नये,
हे पण आम्हाला चांगलं ज्ञात आहे की याच्यामध्ये होणाऱ्या व्यवहाराची संगती आवड या शब्दाने सांगितली जाते. पण ती आवडीमुळं आम्ही हा अनुवाद करतो, सिद्ध वस्तूचा करतो. पण म्हणतात ही अनुभूती आहे, हे जर करायला गेले तर तुम्हाला द्वैताद्वै दुःखम भवती असं झालं, किंवा द्वैताद्वै भयम भवती असं झालं का आनंदाची लयलूट झाली. तुम्ही आम्हाला काहीही म्हणा, पण आमचा अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि त्यामुळं तरी उणे नव्हे परी दुन गोडी चढे, आम्ही याचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आमच्या जीवनात काही उणीव आली नाही, उलट दुन गोडी चढे, दुप्पट गोडी वाढली आहे की नाही. आनंदाचे काही डोही आनंद तरंग असं आमचं झालं. आयशीची काही खुणं, कारण हे काही अनुभव आहे, नाही तर ही परंपराच राहिली नसती. आणि हे जीवनमुक्तीचे विलक्षण सुखन याचा विचार करणारे आणि अनुभूती सांगणारे आणि योगभूमिकाचा पक्ष घेणारे असे लोकच आले नसते. हे काय आले? शास्त्राचा अर्थ करण्यासाठी आले नाही, अनुभवाचा अनुवाद करण्यासाठी ते त्यांना हा पक्ष धरला. कारण त्या अनुभवात त्या आवडीचं फळ काय आहे? त्याचं फळ सुखाची उत्तरोत्तर नित्य नूतन वृद्धी, हे त्याचं फल आहे. म्हणून म्हणतात की उणे नव्हे परी दुन गोडी चढे. आता तुम्ही म्हणाल की यालाही अर्थवाद आम्ही म्हणतो, म्हणा काय हरकत नाही, हेच आम्ही म्हणतो का खरं तुम्हाला कळलं. आणि ते सुद्धा कशामुळं कळलं? हा अनुवाद केला म्हणून कळलं, आहे की नाही. ऐशीचं काही खुन पुढिले पदी जाण, दावी तसे तेथे अवधान नावे कधीजे. आता हीच खून आम्ही पुढच्या वहीमध्ये काही सांगणार आहेत. तुम्ही क्षणभर त्या ठिकाणी काय करा, अवधान द्या, चित्त एकाग्र करा. त्यासाठी उदाहरण देतात. पडियंते सदातेची परिभोगी नवी नवी रुची, म्हणून हा उचितची आणि वाद सिद्धू. आता सांगतात की काय आहे, मनुष्याने सिद्ध वस्तूपासून कधीच दूर गेलं नाही पाहिजे. असं जर केलं आणि मग हा सिद्ध वस्तूचा जर अनुवाद केला तर हा अनुवाद म्हणजे कसा आहे? पडियंते सदातेची. आपल्याला पडियंत म्हणजे आवडणारी वस्तू तीच आहे आणि तीच वस्तू आवडते पुन्हा पुन्हा. मग ती वस्तूचा भोग काय घेण्याचा अर्थ आहे? परंतु माणसं व्यवहारात देखील भोगी नवी नवी रुची, परंतु त्या वस्तूचा भोग घेण्यात त्यांना नवीन नवीन आवड वाटते. म्हणून हा उचितचे अनुवाद सिद्ध. मग जर व्यवहारातल्या ज्याच्या ठिकाणी अनित्यता आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्यात्व आहे, ज्याच्या ठिकाणी दोषदर्शन आहे, जिथं पारतंत्र्य आहे आणि अशा विषयाच्या सुखात देखील तोच विषय पुन्हा पुन्हा भोगण्यात नवीन नवीन रुची किंवा आनंद जर वाढत असेल तर हा सिद्ध असणारा जो वस्तू आहे हा शुद्ध अनुवाद उचितच आहे की याच्याबद्दल करणं हे काय आहे? उचितच आहे. आपण याचा बराचसा विचार आपण ह्या प्रकरणातही केलेला आहे, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा. आणि पाठीमागेही या अनुषंगाने भरपूर चिंतन होऊन गेलं. आता टीका. आपण आवडे त्याशी कधीही संधी न पडे, परिभोगी नवा घडे सुखविलासो. आपणच आपल्याला वाटतो आवडतो, परंतु त्या आपणच आपल्याला इतका आवडतो ना, त्याच्यामध्ये कधी आडपडदा येतो का? कधीच येत नाही. दुसरा एक अर्थ, त्याच्यामध्ये कधी वेगळे पण वाटतं का? आपणच आपल्याला वाटतो पण आपणच आपल्याला आवडतो, पण आवडीचा विषय वेगळा ना आवडणारा वेगळा, असं वेगळे पण तरी कधी वाटतं का? पडदा कधी येतो का? बरं, याच्यामध्ये आपल्याला कधी याचं अज्ञान असतं का? आपणच आपल्याला आवडत नाही याचं अज्ञान पण कधी नसतं. बरं, याच्यामध्ये किती कपट करायचं म्हटलं तरी आपण हे 4 अर्थ शब्दकोशामध्ये दिले, म्हणून 4ही अर्थाचं चिंतन केलं की या ठिकाणी किती कापट्टे करायचं म्हणलं. भागवताच्या मंगलाचरणामध्ये या अर्थाचा एक श्लोक आहे, पण आता त्याला वेळही नाही आणि तो आठवायचा पण नाही. आपण मंगलाचरण करतो. कुहकम सत्यम परंधी यत्र त्रिसर्गो मृषा. ठीक आहे, काही त्याची आवश्यकता नाही. यम प्रव्रजंत मनुपेतम जन्माद्यस्य यतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम. ते कुहक शब्दाचा अर्थ आहे निरस्त कुहकम सत्यम परं धीमहि, असं भागवताचं मंगलाचरण आहे. त्याप्रमाणे इथं आपण आपल्याला आवडतो, याला कधीतरी संधी पडते का? पडदा नाही, वेगळे पण नाही, अज्ञान नाही आणि कष्ट पण नाही त्याच्यामध्ये. आपल्याला आपलं कपट पण त्या ठिकाणी नाही. आपली आवडी मग आपण आपल्याला आवडतो याच्यामध्ये कधीच अन्यथा होत नाही. तरीसुद्धा त्याच्यामध्ये आपणच आपल्याला आवडतो तर नवा नवा त्याच्यामध्ये सुखाचा विलास किंवा विस्तार व्हावा असं वाटतं की नाही?
म्हणूनच नाहीतर म्हणून नाही ना, आपलीची आवड धरुनी खेळिया आपा आपणा ते व्याला रे, अशी स्थिती आहे की नाही. आपली आवडी जीवी त्याची गंध पुष्पादी भावी पुढे करून या भोगवी आपण या आपण खरं गंध पुष्प अत्तर काय जे चांगल्या प्रकारची वस्त्र परिधान करतो ही आपलीच आवड आपण भोगत असतो, फक्त त्यांना पुढं करत असतो का त्यांच्याविषयी आवड आहे असते तर नवा अरे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवती, असं व्यवहार झाला असता की नाही. मग पुत्राकरता पुत्रावर प्रेम आहे का प्रेम आहे का आत्मप्रेमच पुत्राच्या रूपाने भोगतो आहे की नाही. पण त्याच पुत्राविषयी पुन्हा त्यालाच पुन्हा म्हणतो आत्मा व हे पुत्र नामा असे, असं म्हणून काय करतो पुन्हा आत्म्याचाच आनंद आपण भोगतो. ते जे आपण आवडे हे तो नवे न घडे परिभोगिता जोडे नव लावायचा. आपल्याला जे आवडतं तो आपणच आपल्याला आवडतो आणि आपणच आपल्याला आवडणार तो नित्य नवा तर नाही, तो तर सनातन आहे परंतु नवनवीन आहे अशा प्रकारचं वाटतं की नाही. त्याच्याविषयी भावना होते आणि त्याचा भोग घेताना सुद्धा आपलाच आनंद द्विगुणित होताना आपलाच आनंद आपणच द्विगुणित करतो असं आपल्या लक्षात येतं किंवा अशा आपला काय अनुभव आहे. अथवा अजून सांगतात अथवा दुग्ध गुडादी पदार्थ, दूध आहे किंवा गुळ आहे हे पदार्थ यात एखादा आवडतं, याच्यातला एखादा पदार्थ आपल्याला आवडत असला ते आवडी निवांत अंतर्यासे. अगोदर ती आवड कुठे आहे आपल्या अंतःकरणामध्ये आहे, ते तर सर्वदा आवडी आणि आपल्या अंतःकरणात आवडे आणि तीच आवडी त्याच्यावर आरोपित करतो आणि त्याच्याद्वारा पुन्हा नवीन पुन्हा काय करतो त्याचं पुन्हा खादलेची खावे वाटे आणि भेटले भेटी आवडे. आवडताच पदार्थ अगोदर अंतःकरणात आवड असते त्यामुळं त्याचा तोच पदार्थ पुन्हा खाण्यामध्ये रस येतो किंवा तीच व्यक्ती आपल्या अंतःकरणात तिच्याविषयीची आवड असते म्हणून तीच व्यक्ती पुन्हा भेटली तर आपला आनंद पुन्हा वृद्धिंगत होत राहतो. ते तव सर्वदा आवडे परिभोगिता विलास वाढे तेव्हा हा उचितुची घडे ग्रंथ प्रस्ताव. तसा हा आत्मा आपल्याला सर्वदाच आवडणार आहे परंतु त्या आत्मानंदाचा भोग घेताना अधिक त्याचा विस्तार होतो. त्यामुळं त्याच न्यायाने हा ग्रंथाचा प्रस्ताव करणं हे आमचं उचितच आहे असं सांगतात. असो आवडतेची आवडी इथं काय झाले आवडतेची आवडे परिभोगी सुख सर्वाडे जरी ठाईची नवी गडे सुखरूपता त्याची. आवडे आणि तेची हे दोन शब्द आहे ना त्यांचा पदच्छेद करावा, तो एक संहिता नाही त्याची. तर असो आवडतेची आवडी, जी वस्तू आपल्याला आवडते तीच आवडत असते परी पुन्हा त्या वस्तूचा भोग घेताना सुखाचा विस्तार होतो. जर त्याची मूळची असणारी सुखरूपता ही कधीच बिघडत नाही पण त्या सुखरूपतेचा आनंद मात्र भोग मात्र आपल्याला नित्य नूतन अशा प्रकारचा होऊन आवडीमुळं त्याच्यापासून सुख वाढू लागतं. इथं जेवी पाहिजे. जेवी राजा राजपदे सुखगण परिवैभवी आपण ते राजपद तो त्याची जाणं परी सुख दुनावे की. आता सांगा राजाच्या ठिकाणी जे राज्यपद आहे बरोबर ना, त्या राज्यामुळं तो सुखी आहे बरोबर, परंतु त्याचं जे वैभव आहे तर तो काय म्हणतो मी सुखी कशाने. वास्तविक आहे त्याने चांगलं हे पहा कृष्ण महाराज बघा की राजा राजपदे सुखगण, राजा काय आहे राज्यपदानेच त्याला सुख प्राप्त झालेलं आहे परी वैभवी आपण पण त्याला काय वाटतं मी ह्या राज्यपदाच्या वैभवाने मी माझं वैभव आहे त्या वैभवाचा मी सुख भोगत आहे असं वाटतं. ते राजपद तेव्हा त्याची जाणं परी सुख दुनावे की. राज्यपदात तेच आहे, राजा आहे म्हणून सुख भोगतो आणि राजा आहे म्हणून राज्यपदातच सुख भोगतो पण पुन्हा भोगतच राहतो की नाही. ते म्हणतात सुख दुनावे की, ते सुख त्याचा वाढतच जातं की नाही. जसजसे त्याला आवडीचे विषय पुन्हा तो भोगतो तसा त्याच्या ठिकाणी आनंद हा दुनावत जातो. तेवी होता गुरुकृपादृष्टी. आता हे तर फार सुंदर सांगितलं आहे. तेवी होता गुरुकृपादृष्टी झाली स्वरूपेशी भेटी. श्रीगुरूंची कृपा झाली आणि आपल्या स्वस्वरूपाची भेट झाली तर ते काय झालं आनंदी पडोनी मिठी आनंदाशी. त्या ठिकाणी स्वरूपाची भेट झाली म्हणजे काय झालं आनंदाचेच आनंदाला आलिंगन झालं म्हणजे आनंदच आनंदाला भेटला अशा प्रकारची स्थिती आहे. मग त्या ठिकाणी म्हणतात आनंदी पडोनी मिठी आनंदाशी भेटीचा हिर मोडला तर पैसेची सुस्थिरावला आनंद करून विराला आनंद जळी. पहा ते सांगतात भेटीचा हिर मोडला. त्याचा जेव्हा आनंदच आनंदाला भेटला ना त्यावेळेला त्या भेटीमध्ये कोणताही संशय किंवा कच्चेपणा, संशय शब्दाचा अर्थ आहे की या ठिकाणी कच्चेपणा
अपरिपक्वता किंवा संशय असा त्याचा अर्थ आहे. तर भेटीचा हिर मोडला, भेटीचा संशय राहिला का? म्हणजे आता ह्याच्या भरपूर प्रक्रिया आपण नेहमी पाहतात. संशय का राहणार नाही? आनंदच आनंदाला भेटला. याचा अर्थ वृत्ती आणि विषय यांचं एकदेशतित्व झालं. त्या ठिकाणी ते विषय आणि ते अंतःकरण वृत्ती हे दोन्ही बाधित होऊन केवळ असणारं अधिष्ठान आनंद मात्र राहिलं. बरोबर ना? अशी स्थिती त्याला म्हणायचं भेटीचा हिर मोडला, पैशाची पैस सुस्थिरावला. आणि त्या ठिकाणी आनंदाचाच काय झाला विस्तार. केवळ अगोदर जो परिच्छिन्न आनंद उपाधीनं केलेला होता, विषय उपाधीनं किंवा वृत्ती उपाधीनं, ते दोन्ही उपाधी कल्पित बाधित झाल्यानंतर उर्वरित राहिलेला तो आनंद दुणावला, नाम तो व्यापकतेला प्राप्त झाला. पैशाची पैस सुस्थिरावला, तो व्यापक झाला निरपेक्ष, तरीसुद्धा तो स्थिर झाला. उलट विषयाच्या माध्यमातून होता तेव्हा तो अस्थिर होता आणि तो परिच्छिन्न होता. तोच आनंद आता काय झाला? अपरिच्छिन्न अवस्थेला गुरुकृपेनं झालेला हा आनंद. तर तेच म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जो आनंद झाला ना, त्या आनंदाचा कणू म्हणजे त्या आनंदाचं जे अंश रूपाने अंतःकरणामध्ये होणारी जी अभिव्यक्ती, ती अभिव्यक्तीसुद्धा विरून गेली. कुठं गेली? ये आनंद जळी. ह्या मूलभूत स्वरूपभूत आनंदामध्ये ती वृत्तीसुद्धा, तिथं सांगितलं ना काय, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपलेगा ठाई जिथीच्या तेथे, सुखे मी निजलोगा अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारोणी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आई ते, अशी स्थिती प्राप्त झाली. तरी स्वरूपीची स्वसंवेद देखून हे तो लोपो नेणे जाणं. आता हा आनंद कण जो होता म्हणजे वृत्त्यात्मक आनंद, हा स्वरूपभूत आनंदामध्ये विरून गेला. तरीसुद्धा स्वस्वरूपाची स्वसंवेद देखून म्हणजे स्वरूप आपल्याला कधीही विषय होत नाही, ही जी स्वसंवेद गुण आहे, तव लोपो नेणे कोण नेणे जाणं, ही कधीच लोपत नाही, कारण ती स्वयंप्रकाश आहे. म्हणून स्वसंवेद्य आहे. काजे स्वरूपीची संवेद्य खुण, काजे स्वरूप काळत रही अविच्छिन्न चिन्मात्रत्वे. कारण आपलं स्वरूप तिन्ही कालामध्ये अविच्छिन्न आहे आणि ते कसं आहे? चिन्मात्र आहे. आनंद कण विरोण आनंद जळची परिपूर्ण, त्या आनंदाशी तव जाण अनारिसे नाही. आता हा आनंद कणही विरून गेलेला आहे. आनंद जल, आनंद स्वरूप जलच परिपूर्ण सर्वत्र आहे. त्या आनंदाशिवाय अन्यथा दुसरा कोणताही पदार्थ आता उर्वरित राहिलेला नाही, केवळ आनंदच आनंद आहे. तोचे आनंद जो पुरातन, तो आनंद पुरातन नाम अनादी. तर त्यांनी लिहिले नाही द्रष्टू द्रष्टे विपरिलोपो विद्यते अविनाशित्वात. तो अविनाशी आनंद आहे, तो स्वयंप्रकाश आहे. आणि आठवे विसरेवेन दृंग मात्र ताजे, इथं आहे ना दृंग मात्र ताजे झाले ना, दृंग मात्र ता आणि जे असं करून घ्यायचं. ते म्हणतात हा जो सनातन असणारा अविनाशी आनंद आहे, स्वयंप्रकाश आहे आणि तो आठव नाठव याच्या अतीत असणारा दृंग मात्र आनंद जो आहे, तेचे आपण भोगी न भोगी तसे जाणं, तेची हे ग्रंथ प्रस्थान रूपा आले. आणि तो आनंद आपणच आपला भोग घेत आहे आणि तेच हे ग्रंथाचं प्रस्थान, तेच हे ग्रंथ प्रस्थान रूपाने या ठिकाणी स्वरूपाला आलेलं आहे. प्रस्थान या शब्दाचा अर्थ केला त्यांनी प्रकर्षेण स्थियते अस्मिन आत्मनी इथे प्रस्थानम. हे ग्रंथ जे ना, जो ग्रंथ आहे ना आपल्या जीवनामध्ये लोक म्हणतात ह्यांना खूप वाचनाचा छंद आहे. काय वाचून? ब्रह्मविद्येचं जर चिंतन असेल तेच खरं प्रस्थान आहे. बाकीचं अनात्म पदार्थाच्या ठिकाणी चिंतन करून काय, जेणेकरून प्रकर्षाने आपल्या आत्मस्वरूपात स्थिती होईल, त्याला उपोद्बलक असणारं जे वाङ्मय आहे, जे ग्रंथ, त्याला म्हणायचं का प्रस्थान, का तो ग्रंथाला प्रस्थान असं म्हणतात. आणि जे ग्रंथी निर्माण करणारे जे असतील त्यांना ग्रंथ म्हणून काय उपयोग आहे, किंवा त्यांना प्रस्थान म्हणता येईल का? नाही. जरी आपण त्याची तरी भोगी नवी रुची, म्हणून हा उचितची ग्रंथप्रसंग. ते म्हणतात आपण त्याची म्हणजे जरी आपण स्वतःसिद्ध स्वरूप रूप असलो, प्रत्येकात्म रूप असलो, तरी आपल्या आत्मस्वरूपाचा भोग घेताना नित्य नवीन आवड किंवा आनंद त्या ठिकाणी भोगायला मिळतो. म्हणून आम्ही हा केलेला अनुवाद सिद्ध वस्तू असू नये. सिद्ध वस्तूचा अनुवाद कशाला करतात? सिद्ध वस्तूचा अनुवाद आम्ही घोळून करू की ज्याच्यामुळं काय आहे, नित्य नूतन आनंदाची अभिवृद्धी होते. आता 14व्या क्रमांकाची ओळी ते म्हणतात या कारणे मी
गौप्य दाविले बोलोनिया ऐसे नाही आपसया प्रकाशुची. आता म्हणतात या कारणे म्हणजे कोणत्या, जेणे आपल्याला आत्मानंदाचा हा आनंदाचा भोग आपल्याला नित्यनूतन वृद्धिंगत व्हावा, या कारणाने मी या गौप्य दाविले बोलोनिया, हे जे गुप्त गोष्ट आहे ही बोलण्यातून मी सांगितली. म्हणजे या ठिकाणी माझ्या अनुभूतीचा सुद्धा हा प्रकाश, वास्तविक ही गोष्ट काय निवांताची मी या भोगावे की, परंतु हे गौप्यसुद्धा मी बोलून दाखवलं. परंतु म्हणतात बोलून दाखवलं असं नाही, त्या ठिकाणी मी जर दाखवलं म्हणून आता हे गौप्य प्रगट झालं असं नाही. आपसया प्रकाशुचे, हा आपोआप नित्य नूतन अशा प्रकारचा हा प्रकाशच आहे, तो नित्य सिद्धच आहे. आम्ही बोललं म्हणून त्याचं प्रकाशन झालं त्या स्वरूपाचं असं मात्र नाही. टीका. जरी हे काही मिया बोलिले तरी गुह्यचे असे संचले, का जे बोले नाही सांडिले मौन्य मुद्रे ते. आता म्हणतात जरी हे काही मिया बोलिले, मी जरी काही बोललेलो असलो तरी हे गुह्यचे असे संचले, हे गुह्यच राहिले. इतकं बोललो म्हणून हे काही प्रगट आहे ते गुह्य आहे ते प्रगट झालं असं पण तुम्ही समजू नका, ते गुह्यच राहिलं. कारण प्रगट आणि गुह्य तुम्ही काही म्हणा, त्या दोन्हींचाही स्वरूपाला कधीच संबंध झाला नाही. त्यामुळे ते गुह्य जसं आहे तसंच राहिलेलं आहे. का जे बोले नाही सांडिले मौन मुद्रे ते. आणि कारण आमच्या बोलण्याने जर मौन मुद्रा सोडली असती तर त्या गुह्याला त्या ठिकाणी आमच्या बोलण्याने काहीतरी त्याला विशेष भावाला आणलं असतं, पण त्याला कधीच विशेष भावाला आणलं नाही. म्हणून आमची मौन मुद्रा देखील कधी मोडली नाही, तेही विशेष भावाला आलं नाही आणि आमची मौन मुद्रा पण मोडली नाही. आगा वाचा जेणे वावडे ते नयेचे की वाचेचे निपाडे, जरी मोडले गाडे बोलाचे उदंड. बोलाचे उदंड गाडे मोडले म्हणजे केवढाही आट्टापिटा उटारेटा ओहापोह बोलण्याच्या माध्यमातून केला तरीसुद्धा ज्याच्यामुळं वाचा बोलते ती वाचा ज्याच्यामुळं बोलते त्या प्रत्येक आत्म्याचं प्रकाशन करण्याला हे शब्द कधीच समर्थ होऊ शकणार नाहीत. सागराचा थाव जाणं दाऊ गेले जैलवन, दाविले ना आपण दोन्ही नाही. ते म्हणतात सागराचा ठिकाण म्हणजे ठाव घेण्यासाठी ज्या वेळेला मीठ गेलं, मिठाचा खडा समुद्राचा तळ शोधण्यासाठी गेलं तेव्हा त्या ठिकाणी दाविले ना त्या समुद्राचा ठावही घेऊ शकला नाही आणि आपलं अस्तित्वही सिद्ध करू शकला नाही, अशी त्याची स्थिती झाली. तेवी हे बोली बोल जाता बोलोची न दिशे थिता, मा हे बोलाच्या पंथा येईल काही. त्यामुळं बोलण्याने जेव्हा याच्या संबंधाने बोलायला जाऊ त्यावेळेला त्या बोलण्याचं म्हणजे त्या शब्दाचंच अस्तित्व त्या ठिकाणी विसर्जित होईल आणि ज्याचं अस्तित्वच राहत नाही तो बोल ह्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशनाच्या मार्गाबाबत काही मार्गदर्शक किंवा उपयोगिता त्याची होईल असं काही म्हणता येणार नाही. म्हणून उदंड काही बोलिले परी गुह्य नाही मोडले, किंबहुना नाही घडले बोलण्याचे काही. म्हणून आम्ही किती जरी बोललो तरी हे गुह्य मोडलेलं नाही, किंबहुना आम्ही काही बोललोच नाही. एवढं बोलूनही आम्ही खऱ्या अर्थाने बोललोच नाही. एवम न बोलताची बोले आपे आपची प्रकाशिले, ऐशेनी नावेक आले विलासाचे. त्यामुळं आम्ही बोलण्याने न बोलता आपोआप हा आत्मप्रकाश जो आहे तो क्षणभर या ठिकाणी विस्ताराला प्राप्त झालेला आहे, म्हणजे सापेक्षतेने. विशेष सामान्य तेच सांगतात पुढं, विशेष सामान्यतेविन संबंधाते न देखून प्रकाशुचे जाणं प्रकाशला असे. ज्या ठिकाणी इथं प्रकाश राहिला पण हा सामान्य प्रकाश नाही म्हणजे विशेष प्रकाश नाही, तत्सापेक्ष सामान्य विशेष भाव विवर्जित असा कोणताही संबंध न होता केवळ प्रकाशच प्रकाशलेला आहे, केवळ प्रकाशच प्रकाश विराजमान आहे. पुढे हेची निरूपण अनुभवाची खुण बोलली तेथे अवधान अनुभवे दिजे. आता याचं अजून आम्ही जे काही निरूपण करणार आहे त्यात ते अनुभवाच्या दृष्टीनं आहे. म्हणून तुम्ही अनुभवाच्या दृष्टीनं अनुभवाच्या अंगाने आमच्या ह्या पुढच्या म्हणण्याकडं लक्ष द्या. काय अनुभव माऊली ह्या ओवीमधून सांगतात. आम्ही आणि पूर्णता हंता वेठलो, किती 15वी ओवी ना, आणि पूर्ण अहंता वेठलो सैंग आम्हीच दाटलो, मा लोपलो ना प्रगटलो कोणा होनी. आता सांगतात ही जी स्थिती आहे ना माऊली, आता या ठिकाणी थोडी त्याला म्हणायचं वाटतं तर सकारात्मक पद्धतीनं सांगतात. आम्ही पूर्ण अहंता विठलो, आम्ही
परिपूर्ण अहंकाराने या ठिकाणी वेष्टीत झालेला आहे. म्हणजे आमचा अहंकार हा काय झाला, व्यापक झाला. आमचा अहंकार आता परिच्छिन्न अहंकार नाही, हा कुटस्थाचं आणि ब्रह्मरूपाचं नित्यसिद्ध आज संचलेलं जे ऐक्य आहे, की जे भेदाच्या सापेक्ष झालेलं ऐक्य नाही, ते नित्य संचलेलं ऐक्य आहे. याला म्हणायचं का आमची त्या म्हणून म्हणतात की अहंकारधरी जै सोहमपण. या अहंकाराने आता देहादिकांच्या विषयी मी आहे, कर्ता मी आहे, भोगता मी आहे असं म्हणणारा हा अहंकार नाही. हा अहंकार काय पूर्ण वेटलेला आहे, म्हणजे परिपूर्ण विस्तारलेला आहे, म्हणजे निरपेक्ष व्यापक झालेला आहे. आणि तिथं सैंग आम्हीच दाटलो. सैंग म्हणजे परिपूर्ण रीतीनं आम्हीच दाटलेलो आहे. जिकडे पाहि तिकडे बाई आणि श्रीहरी वाचुनी दुजे नाही. त्याला म्हणतात जै अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन तै मनही होय उन्मन बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी. हे सुद्धा अलीकडचंच, पण असं त्याचं स्पष्टीकरण म्हणून म्हणायचं की आणि पूर्ण अहंता विठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणा होनी. आम्ही लोपलोय नाही आणि प्रगटही झालो नाही. कारण लोपायचं म्हणजे काय आहे, कोणा होनी म्हणजे कोणाच्या सापेक्ष. आम्ही नित्य प्रगटच असणारे, आम्ही कधीच न लोपणारे आम्ही, आणि आमच्या अतिरिक्त दुसरा कोणता पदार्थच नाही का त्या पदार्थाच्या सापेक्ष आम्ही लोपलो. म्हणजे तो पदार्थ आमच्यापेक्षा अधिक काय असला पाहिजे, व्यापक असला पाहिजे. प्रगट व्हायचं म्हटलं तर आम्ही प्रगटलो म्हटलं तर परिच्छिन्न असा एखादा पदार्थ आमच्यासमोर पाहिजे, किंवा आमच्यापेक्षा व्यापक असा दुसरा पदार्थ पाहिजे. आम्ही लोपलोय नाही म्हणजे सापेक्ष लोपनही नाही, आणि नही द्रष्टू द्रष्टे हे विपरिलोपो विद्यते. आमचा कधी लोपच झाला नाही तर प्रगट कधी होणार. आम्ही नित्य प्रगटच आहे, तर नित्य प्रगट असणाऱ्याला प्राकट्य काय, आणि नित्य प्रगट याचा अर्थ कधीच लोपला नाही म्हणून आमचं नित्य प्राकट्य आहे. त्यामुळे कोणा होणी कोणाच्या सापेक्ष आम्ही लोपलोय नाही आणि प्रगटलोय नाही. लोपणं आणि प्रगट्याच्या अतीत असणारं नित्य प्रागट्य हे आमचं स्वस्वरूप आहे, आणि ते नित्य सिद्ध आहे. सिद्धांत तो हा काय आहे, सिद्धांत आहे. आता तिथं तुम्हाला तत्व प्रगटना लपाला न खोमता जो, हे जे काय चांगदेव 65ची दिशा आहे ती ही दिशा आहे. आता ठीक आहे. आता आपे आप प्रकाशले परी झाले पणाशी नाही आले काजे प्रत्यय नाही देखिले दुसरे दशेशे. जे आपोआपच म्हणजे स्वयंप्रकाश आहे त्यात ते पुन्हा प्रकाशत्व भावाला प्राप्त झालं असं कधी झालं नाही. प्रत्यय नाही देखिले दुसरे दशेचे. जी प्रत्ययरूप किंवा जी ज्ञानरूप स्थिती आहे त्या स्थितीनं दुसरी अज्ञान वगैरे अज्ञान निवर्तक अशी कोणत्याही प्रकारची अवस्थेला कधीच पाहिलं नाही. शुभेच्छापासून उन्मनी तुरेला सुद्धा कधी पाहिलं नाही. तेथे मी एक निरोपिता दुजा एक अवधारिता. अशी जर आत्मतत्व कोणत्याच अवस्थेत आलं नाही आणि त्या ठिकाणी मी निरूपण करणार आहे, दुसरं कोणीतरी त्याचं श्रवण करणार आहे, ह्या भेदाची वार्ता नाही येथे. हे भेद त्या ठिकाणी मुळातच नाही. जेथे इंद्रिय मनीची बुडाली अहंकाराची वाट मोडली ज्ञातेपणाची सरली भरोवरी येथे. म्हणतात इथं इंद्रिय आणि मन ही बुडून गेली, अहंकाराची वाटच नाहीशी झाली, आणि जे ज्ञातृत्व आहे ना त्या ज्ञातृत्वाचे कष्ट या ठिकाणी आता सांगितलं ना की काय बुद्ध्याधिकांचे वापसे काढणारे हे जे श्रवणाधिकांच्या द्वारा ज्ञातृत्व मिळवण्यासाठी केलेले जे कष्ट, ह्या सगळे कष्ट या ठिकाणी समाप्त झाले, किंवा दुसऱ्या अर्थाने केलेल्या सगळ्या कष्टाचं सार्थक झालं. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला ह्या बोधामध्ये बुडी दिली तेव्हा केलेले सर्व श्रम सार्थक झाले. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. आता कुठे धावे मन तुमचे चरण देखल्या. जेथे नेयशी नुगवे ज्ञान जेथे निर्देशेशी वाहिली आन. ज्या ठिकाणी ज्ञेयासहित ज्ञान बुडालं म्हणजे नुगवे उत्पन्नच होत नाही, ज्ञातृ ज्ञानांतरा भावात किंवा निर्देशेशी वाहिली आन. त्या ठिकाणी त्याचं निर्देश करायचा. कालच आपण पाहिलं त्यासाठी दृष्टांत युक्ती काही सांगून त्याचं निरूपण करायचं. याची काय वाहिली, शपथच वाहिली. आईसे सांडून आम्हीपणा आहे प्रत्यय जो, असे सांगून आम्हाला जे आम्हीपणाचा जो प्रत्यय आहे तये अहंतेचे प्रकाशे आम्हा विन काही नसे. आमचा प्रत्यय म्हणजे असा आहे का त्या अहंतेच्या प्रकाशामध्ये आम्हा विन काही नसे. अहम म्हणजे देहोहम आज्ञोहम असं ते अज्ञानाचा विषय नाही, देहादी नाही, तर आमच्या वाचून दुसरं
काहीच नाही. म्हणून प्रकट लोपाचे दशे न घडेचे येणे. म्हणून येतं प्रगटणं किंवा लोपणं हे दोन्ही आम्हीच आम्ही आहे, दुसरा पदार्थच नाही. तर मग आम्ही लोपू तर कुठं लोपू, कोणत्या अधिष्ठानात लोपू? हां, आणि प्रगटू तर कोणत्या अधिष्ठानातून प्रगट होऊ? आम्ही अधिष्ठान हेच आमचं काय आहे, स्वरूप आहे. आणि ते अधिष्ठान शब्दाचं वाच्य नाही. बरोबर ना? अधिष्ठान शब्दाचं वाचक नाही, वाच्य नाही. हा अधिष्ठान शब्दाचं वाच्य नाही. अहो आयुष्य जे काय आम्ही काही ते अनादि आयुष्याचे पाहिजे. आम्ही जे आहेत ना, आम्ही जे म्हणतो ना, आम्हाला कधी निश्चंकपणाने आम्ही म्हणतो आम्ही असेच अनादि आहोत, अनादि आहोत, अनंत आहोत, कधी लोपलेचे नाही, कारण अनंत आहोत. आणि मा प्रगटणे कायसे. जर आम्ही अशाच प्रकारचे अनादि अनंत असू तर आम्हाला प्रकटणही नाही आणि लोपणही नाही. म्हणून पूर्वी जो बोलिलो उपचारू तो असो आता अवघा पसरू, आमचे पूर्णत्वे हिरू दुजा नाही. म्हणून पूर्वी आम्ही जो उपचार बोललो, औपचारिक रीतीनं बोललो, आम्ही तुम्ही, अशा प्रकारचं ज्ञान अज्ञान शब्द, हे जे सगळे शब्द हे औपचारिक शब्द आहे. आमचे पूर्णत्वे हिरू दुजा नाही. आमच्या पूर्णत्वाविषयी दुजा हिरू म्हणजे संशय नाही, आणि त्याच्यामध्ये कच्चेपणा नाही. म्हणजे त्या अनुभूतीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना कोणत्याही प्रकारची नाही. किंवा त्याला प्रतिबंध करणारं बुद्धिमांद्य, काही विपर्य, दुराग्रह, विषयासक्ती काहीही त्या ठिकाणी निष्प्रतिबंध आमच्या स्वरूपाची ही अनुभूती आहे. एवम आम्हीच आम्ही पूर्ण एरवावगे अवघे प्रतारण. खरं आम्हीच सर्व परिपूर्ण आहोत आणि बाकीचं बोलणं ही प्रतारणा आहे, हे एक प्रकारचं फसवेपण आहे. पुढली पदी खुन बोललेली स्पष्ट. आता याच्यानंतर आमच्या पुढच्या वहीमध्ये याविषयीचा आणखीन विचार सांगणार आहोत असं म्हणतात. असो या ठिकाणी हे जे उपसंहाराचं प्रकरण आहे, अनुभवामृत ग्रंथाचं यथाशक्ती यथामती आपलं चिंतन या शतकामधील एक असणारे जीवनमुक्त आणि संपूर्ण जगताला ललांभूत आदर्श असणारे असे परमवंदनीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुजी त्यांच्या ह्या पावन वायुमंडलामध्ये हे चिंतन आपलं परिसमाप्तीच्या दिशेने चाललेलं आहे. तर या ठिकाणी ह्या गुरुजींच्या सत्तेतून त्यांच्याच ठिकाणी अशी प्रार्थना करायची का या अमृतानुभवामधील प्रतिपाद्यविषयी ही आमची अनुभूती व्हावी आणि त्याद्वारा जीवनाच्या अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत याचा यथार्थ उलगडा झालेली जीवनमुक्ती ही आपली अनुभूती आहे असं व्हावं आणि तदनंतर आपला विदेह कैवल्यामध्ये प्रवेश व्हावा आणि या मानव जीवनाची सार्थकता व्हावी अशी त्यांच्या सत्तेतून त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज